अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनन्दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां। भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं। गोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवत् व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् रंगावधूत स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवरती आत्ता उपस्थित असलेल्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना आणि यूट्यूबवरती हे व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना प्रेमपूर्वक नमस्कार। आजचा दिवस आणि या दिवसाचं वैशिष्ट्यच असं आहे की आज वैशाख शुद्ध पंचमी आहे। जीव हा ब्रह्मस्वरूप आहे, तो ब्रह्मापासून वेगळा नाही। आणि ब्रह्म म्हणजे परब्रह्म वस्तू ही सत्य आहे, अनंत आहे, ज्ञानस्वरूप आहे, अखंड आहे, अविनाशी आहे। म्हणून वृत्ती चैतन्य आणि साक्षी चैतन्य असे दोन शब्दप्रयोग आपण काल केले होते। जे सतत वृत्तीनं बदलत असतं, जे चैतन्य, वृत्ती चैतन्य सतत बदलतं त्याला जीव असं म्हणतात। आणि जे साक्षीभूत फक्त असतं, जे घडतंय त्याला साक्षी भावनेनं पाहतं, त्याच्यामध्ये काहीच परिणाम होत नाही। याचं कारण ते निर्गुण असतं, निराकार असतं, शुद्ध असतं, बुद्ध असतं, नित्य असतं आणि मुक्त असतं। किती शब्दप्रयोग केले मी? जे निर्गुण असतं, निर्गुण, निराकार, शुद्ध, बुद्ध, नित्य, मुक्त असं जे असतं ते ब्रह्म असतं। म्हणून ब्रह्माची व्याख्या काल पाहिली। जगन्मिथ्या कसं आहे तो विषय आज नको बोलायला। याचं कारण काल आपण त्याच्यावरती थोडासा भाग पाहिलाय, आपण उद्या त्याच्यावरती नक्की बोलूया की ब्रह्म हे सत्य कसं आहे। ब्रह्म याचा अर्थ उगाच असा बोजा डोक्याला नको घ्यायला। ब्रह्म याचा अर्थ टेंबेस्वामी सोपं करून सांगतात, परवा म्हणून दाखवलंच होतं। नरा दत्त गुरु हे परब्रह्म आहे, होई जागृत उगा फससी मोहे। नरा दत्त गुरु हे परब्रह्म आहे, परवा बोललोय त्याच्यावरती। ब्रह्म 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 असं म्हणण्यापेक्षा दत्त महाराज आपल्या समजुतीसाठी ते शाश्वत आहेत, अखंड आहेत, अविनाशी आहेत असं समजूया। आणि आपण सतत बदलणारे आहोत। आपल्या बाल्यावस्था, यौवनावस्था, मग प्रौढावस्था, मग हळूहळू वृद्धत्वाकडे झुकतोय, मग वृद्ध झालो आणि एक दिवशी नश्यती म्हणजे आमचा नाश झाला। असे दत्त महाराज आहेत का?
तर दत्त महाराज हे अखंड आत्मा अविनाशी दत्त, ते अविनाशी आहेत, अखंड आहेत, अव्यय आहेत, त्यांना कुठलाही व्यय होत नाही. म्हणून सोप्या भाषेत दत्त आणि जीवाची जर विचार केला तर काल आपण त्याच्यावरती विचार पाहिला. आता हा जो विचार ज्यांनी आपल्या पुढे ठेवला, हा विचार ज्यांनी आपल्या पुढे ठेवला की ब्रह्म हेच केवळ सत्य आहे, हे दिसणारं सगळं जे जग आहे ते भासमान आहे आणि ते मिथ्या आहे, आणि जीव जो आहे त्याच्या ठिकाणी परब्रह्म स्वतः मुक्कामाला आहे आणि त्याला फक्त भ्रांती झाली आहे, त्याला फक्त कळेन असं झालं आहे की माझ्या ठिकाणी ब्रह्म आहे. ही व्याख्या ज्यांनी आपल्या पुढे ठेवली ते अद्वैत आचार्य श्रीमद आद्य शंकराचार्य स्वामी महाराज, त्यांची आज जयंती आहे. किती बोलावं त्यांच्याविषयी. पण त्यांचा जन्म कसा झाला, किंवा मला कल्पना आहे की फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर या सगळ्या माध्यमातून आपण सगळे लोक दिवस उजाडल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती मोठे मोठे श्लोक आले असतील, मोठ्या मोठ्या पोस्ट आले असतील, कित्येक जणांनी नुसत्या त्या पुढे पुढे सरकवल्या असतील, स्क्रोल केल्या असतील, काही जणांनी वाचल्या असतील, काही जणांनी वाचून त्या त्यांच्या डोक्यावरनं गेल्या असतील, काही जणांच्या त्या लक्षात आल्या असतील. कारण आपण इकडचं घेतो आणि पुढे पाठवतो, त्याला व्हॉट्सॲप असं म्हणतात, इधर का माल उधर. पण त्यातलं नेमकं काय वर्णन केलं आहे तर ते चरित्र आजच्या दिवशी आपण गायचं आहे, त्यांचा पाळणा आजच्या दिवशी आपल्याला म्हणायचा आहे. आणि या सगळ्याच्या शेवटी, आजच्या भागाच्या शेवटी, टेंबे स्वामी महाराज शंकराचार्यांचं कवन कसं करतात, आरती कशी करतात, पाळणा झाल्यानंतर जी आरती करायची आहे ती टेंबे स्वामींच्या शब्दाचा आधार घेऊन आरती आपल्याला करायची आहे. अतिशय सुंदर अशी संस्कृत भाषेतली आरती टेंबे स्वामी महाराजांनी केलेली आहे, ती आजच्या भागाच्या शेवटाला नक्की म्हणायची आहे. पण विषय असा आहे आजचा, कालच्यापेक्षा आज जरा थोडा सौम्य विषय. विषय असा की आज मी तुकाराम महाराजांचा एक अभंग पहिल्यांदा प्रमाण म्हणून आपल्या पुढे ठेवणार आहे. एकच पुत्र असा जन्माला आला की ज्याने भारताची विस्कटलेली घडी आचाराची, विचाराची, उच्चारांची ती पुन्हा सुरळीत करून दिली, स्थिरस्थावर करून दिली. देवांचा शब्द काय अर्जुनाला, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. वेगवेगळ्या युगामध्ये मी येतो. तर आज ज्यांचा जन्मकाळ आहे, नंबुद्री कुळामध्ये, नंबुद्री या पद्धतीमध्ये, जसे देशस्थ, कोकणस्थ किंवा आपण कराडे अन्य या पद्धतीचे भेद उच्चारतो, तसं नंबुद्री पद्धतीच्या ब्राह्मण कुळामध्ये कर्नाटकात इकडे खाली दक्षिणेकडे कालडीला ज्यांचा जन्म झाला, एकच पुत्रपोटी जन्माला आला. आमच्या कीर्तन परंपरेमध्ये कीर्तनकार मंडळी आम्ही आधी पूर्वरंग आणि आख्यान सांगतो. तुकाराम महाराजांचा शब्दाचा आधार घेऊन आज सुपुत्र म्हणजे काय याविषयी थोडीशी चर्चा करूया पहिल्यांदा, आणि मग आचार्यांचं चरित्र जाणून घेऊया. तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लिहिले. तुकाराम महाराजांच्या काळाचा विचार केला तर रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज समकालीन संत आहेत. सुपुत्र संसारी कुळाचे मंडन वंश उद्धरण हरिकथा रामदास स्वामी महाराज एके ठिकाणी वर्णन करतात. अगदी तसंच्या तसं अभंगात वर्णन, जवळजवळ 7 कडव्याचा अभंग तुकाराम महाराज लिहितात आणि सत्पुत्राची किंवा सुपुत्राची आवश्यकता किती आहे त्याचं वर्णन करतात. काय सुंदर अभंग आहे पहा. पुरे एकची पुत्र माय पोटी, पुरे एकची पुत्र माय पोटी, हरिस्मरणे उद्धरे कुळे कोटी. पुरे एकची पुत्र माय पोटी, हरिस्मरणे उद्धरे कुळे कोटी. धन्यवंशी जन्मला भगीरथ,
गंगा आणोनी पूर्वज केले मुक्त. पुढे म्हणतात, गौतमाने आणली गोदावरी, आपण तरोनी दुजियासी तारी, पुरे एकची पुत्र माय पोटी. पुढे म्हणतात, 5 वर्षाचे ध्रुव बाळ तान्हे, अढळपदी बैसले बहुमाने, पुरे एकची पुत्र माय पोटी. तेजः पुंज शीतल सौख्यदानी, एक चंद्र प्रकाश त्रिभुवनी, पुरे एकची पुत्र माय पोटी. हरिस्मरणे उद्धरे कुळे कोटी. पुढे म्हणतात, पहा कैसा तो पुंडलिक धीट, पहा कैसा तो पुंडलिक धीट, उभा केला वैकुंठ नायक, पुरे एकची पुत्र माय पोटी. आणि मग म्हणतात, रामरूपी जन्मला कीर्तिवंत, अंजनीचे उदरी हनुमंत, अंजनीचे उदरी हनुमंत, पुरे एकची पुत्र माय पोटी. आणि 7व्या कडव्यात बहार करतात, तुका म्हणे हरीसी विनमुख, तुका म्हणे हरीसी विनमुख, गांधारीचे उदरी शतमूर्ख, गांधारीचे उदरी शतमूर्ख, पुरे एकची पुत्र माय पोटी, नामस्मरणे उद्धरे कुळे कोटी, पुरे एकची पुत्र माय पोटी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुरे एकची पुत्र माय पोटी, नामस्मरणे हरिस्मरणे उद्धरे कुळे कोटी. 7 कडव्याचा मोठाच्या मोठा अभंग लिहिला. म्हणाले, तो भगीरथ एकच जन्माला आला, एकच पोरगा, एकच पुत्र कोटी जन्माला येऊ द्या, पुरे एकची. आता इथे एक लक्षात घेऊया, 450 वर्षापूर्वी हे लिहिलंय. याचा अर्थ कुठल्याही कीर्तनकारांनी, कुठल्याही संप्रदायातल्या, हरिदासी कीर्तनातल्या, वारकरी कीर्तनातल्या कुठल्याही कीर्तनकारांनी हा अभंग घेतला. याचा अर्थ पुत्र पोटी जन्माला यावा असा त्याचा मतितार्थ घ्यायचा नाहीये. पुत्र याचा अर्थ मुलगी जन्माला येऊ दे चालेल, पण एक संतती अशी जन्माला येऊ दे, आली तर ती एक तरी अशी जन्माला येऊ दे की जी नामस्मरणे उद्धरे कुळे कोटी, ज्याच्यामुळे वंशाचा उद्धार होईल, कुळाचा उद्धार होईल असा किंवा अशी एक जरी संतती जन्माला आली तरी ते पुरे असा शब्दप्रयोग म्हणतात. बस झालं, एक सुद्धा चालेल, पण अट पुढे लिहिली आहे, हरिस्मरणे उद्धरे कुळे कोटी. कोणी कोणी असं केलं त्याच्याविषयी दाखलेच संत देतात. ते म्हणाले, एक पुत्र धन्यवंशी जन्मला भगीरथ. भगीरथ महाराज जन्माला आले रघुकुळात. एवढी मुक्तता पाहिजे होती रघुकुळातल्या लोकांना, केवढी तपश्चर्या केली, किती साधना केली गंगा वरून खाली आणण्यासाठी. धन्यवंशी जन्मला भगीरथ, गंगा आणोनी पूर्वज केले मुक्त. शब्दार्थाना अर्थ पाहूया की गंगा खाली उतरवली. त्या गंगा मातेनं विचारलं, कोपी धारयिता वेगम, माझा वेग कोण धारण करणार. मग शंकर आले, शंकरांची साधना केली, मग महादेवाने आपल्या जटेत घेतलं. म्हणजे स्वर्गातली गंगा, गंगा त्रिपथगामिनी, तिला वरून खाली आणलं आणि मग आपल्या पितरांना मुक्त केलं. पुरे एकची पुत्र माय पोटी. गौतमाने आणली गोदावरी, आपण तरोनी दुजियासी तारी. गौतम महामुनींची गोष्ट सांगतात, त्यात आत्ता वेळ घालवत नाही. शब्दार्थ आपल्या लक्षात आला असेल. 5 वर्षाचे ध्रुव बाळ ताने. आपण ध्रुवाची गोष्ट मागे एक 10 एपिसोड आधी आपण पाहिलेली आहे. 5 वर्षाचा पोरगा, फक्त 5 वर्षाचा, पण तो गेला आणि त्याने अढळपदी बैसले बहुमाने. परमार्थाला काही कुठल्या वयाची आवश्यकता लागत नाही. 70 वर्ष झाली तरी सुद्धा लोकांच्या ते लक्षात येत नाही की आपल्याला परमार्थ नावाचा विषय करायचा आहे, माझा परम अर्थ मला साधायचा आहे, हे लक्षातच मुळी येत नाही. पण 5 वर्षाच्या ध्रुवाला कळलं आणि तो ध्रुव बद्रिकाश्रमात गेला, त्यानं साधना केली. ते म्हणाले, तुकाराम महाराज म्हणाले, अढळपदी बैसले बहुमाने. अतिशय
ऐसी जगह पे बैठना कोई ना बोले उठ, और ऐसी बानी कहना कोई ना बोले झूठ. कोणी खोटं बोलेल असं बोलायचं नाही, खोटं बोललास तू असं म्हणेल असं बोलायचंच नाही. अशाच जागी बसायचं की कोणी उठावं जरा असं म्हणेल. ऐसी जगे पे बैठना कोई ना बोले उठ. अशा ठिकाणी जाऊन बसला अढळपदी बैसले बहुमाने, पुरे एकची पुत्र माये पोटी. पुढे म्हणाले, तेजः पुंज शीतल सौख्यदानी, एक चंद्र प्रकाश त्रिभुवनी. अनेक नक्षत्र तारका नभांगणात असतात, पण जेव्हा एकट्या चंद्राचा उदय होतो बाकीचे गप्प बसतात. एकच चंद्र असतो पण सगळ्या वातावरणाला शीतलता देतो. तसा एकच पुत्र पोटी जन्माला यावा, एकच संतती पोटी जन्माला यावी. पण अट कशी आहे की हरिस्मरणे उद्धरे कुळे कोटी. पुष्कळ बोलता येण्यासारखं आहे, पण तुकाराम महाराज म्हणतात, पहा कैसा तो पुंडलिक धीट. आधी प्रपंचात एवढा अडकलेला होता की आपल्याला गोष्ट माहिती आहे, आई वडिलांना विचारित नव्हता. पण जेव्हा सत्संग घडला, उपरती झाली, अनुताप झाला, तेव्हा आई वडिलांच्या पायाच्या सेवेशिवाय पांडुरंग परमात्मा येऊन उभा राहिला. तो म्हणाला, मी तुला दर्शन द्यायला आलो. नाही म्हणाले, तिथे विटेवर उभा राहा मुकाट्याने, माझ्या आई वडिलांची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज काय सुंदर प्रमाण देतात. ते म्हणतात, पहा कैसा तो पुंडलिक धीट. धीट म्हणजे किती धाडसी आहे. काय केलं त्याने? उभा केला वैकुंठ नायक. आपल्या साधनेच्या उपासनेच्या जोरावर वैकुंठाधिपतीला उभं केलं विटेवरती. असा पुत्र जन्माला येऊ द्या, एखादा येऊ द्या. एक तर नाही आलं तर चालेल, पण आला, संतती जन्माला जर आली तर ती हरिभक्त असावी, देवाचा, देशाचा, धर्माचा प्रसार प्रचार करणारी असावी. देवाविषयी, धर्माविषयी, राष्ट्राविषयी पूर्ण जागृती त्याच्या ठिकाणी असावी. नाहीतर झाली नाही तरी चालेल, पण जर व्हावी असं वाटत असेल, पुरे एकची पुत्र. मग पुरे हा शब्दप्रयोग फार मार्मिकपणे वापरलाय तुकाराम महाराजांनी. आणि शेवटी असं म्हणतात, रामरूपी जन्मला कीर्तिवंत, अंजनीचे उदरी हनुमंत. एकच पोरगा जन्माला आला हो मारुतीराय, पण अंजनीचे उदरी हनुमंत. सतत प्रभू रामचंद्रांचं नाम घेत आहेत आणि रामाच्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक सेवेत अग्रक्रम मारुतीरायांचा आहे. आणि सरते शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हरिसी विनमुख, गांधारीचे पोटी शतमूर्ख. गांधारीच्या पोटी 100 पोरगे जन्माला आले. का उपयोग झाला? एकानेही हरिभक्ती केली नाही, एकही जण अंतर्मुख झाला नाही, एकानेही साधना केली नाही, एकानेही नाम घेतलं नाही. मग क्वांटिटी बघायची का क्वालिटी बघायची, असा आजच्या चर्चेचा विषय आहे. म्हणून तुकाराम महाराज शब्दप्रयोग करतात की पुरे एकची पुत्र मायपोटी. आता बघा, संततीची फार आवश्यकता आहे असं व्यवहारशास्त्र सांगतं. परमार्थात त्याला तेवढी किंमत नाही, पण व्यवहार असं म्हणतं की संपत्तीबरोबर संतती असावी. पण व्यवहारशास्त्र असं सांगतं की ऋणम देवस्य योगेन ऋषीणाम दान कर्मणा संतत्या पितृलोकानाम शोधयित्वा परिव्रजेत. का हवं? तर आपल्याला 3 ऋण असतात, 3 पद्धतीचे ऋण आपल्यावरती असतात. एक असतं देवांचं ऋण, एक असतं ऋषींचं ऋण, आणि एक असतं पितरांचं ऋण. तर देवांचं ऋण कसं फेडलं जातं? तर ऋणम देवस्य यागेन, यज्ञ यागादी कर्म करून आपण देवदेवतांची ऋण, हविर्भाग त्यांना देऊन ऋणातनं मोकळे होतो. ऋषीणाम दानकर्मणः, ऋषी ऋण, आपण दानधर्म करून ऋषी ऋणातनं मोकळे होतो. पण संतत्या पितृलोकानाम, संतती जर उत्तम अशी कुळात जन्माला आली तर शोधयित्वा परिव्रजेत, निराळं जावं लागतच नाही. आणि चांगली संतती जन्माला, म्हणून नुसती संतती पोटी जन्माला येऊन उपयोग नाही श्रोतेहो, सुसंतती जन्माला आली पाहिजे. किंबहुना न आली तरी चालेल, पण जर आली तर ती सुसंतती असावी. म्हणून मी सुरुवातीलाच खुलासा केला की इथे जरी पुरे एकची पुत्र असं म्हटलं असलं तरी आताच्या वर्तमान काळात मुली ह्या सुद्धा काही कमी नाही आहेत. त्या मुलीकडे पाहताना सुद्धा एक मुलगी जन्माला आली तरी चालेल पोटी, पण ती वंश उद्धरण करणारी असली पाहिजे, घराण्याचा, कुळाचा उद्धार करणारी असली पाहिजे. आता इथे काय सुंदर वर्णन केलं. माझे गुरुजी एक श्लोक सांगायचे, सुभाषित सांगायचे. आपण आधी थोडासा भाग याच्यावर चर्चा करू आणि मग शंकराचार्यांचं आख्यान थोड्या वेळात पाहू. शंकराचार्य महाराज काय म्हणतात?
ते नंतर पाहू, त्यांचं चरित्राख्यान पाहू कसा जन्म झाला. पण आधी पुत्र, कारण ह्या सत्पुत्र कुपुत्र याच्या व्याख्या कळल्यानंतर आचार्यांचा जन्म आणि त्याचं महत्त्व आपल्याला कळणार आहे. पहा काय गंमत आहे. माझे गुरुजी प्रवासात असताना त्यांनी एक सुभाषित दिलं. ते म्हणाले, यदि रामा यदि च रमा यदि तनयो विनय नय गुणोपेतः. कशी श्लोकाची धाटणी पहा. यदि रामा यदि च रमा यदि तनयो विनय नय गुणोपेतः तनये तनयोत्पत्ति सुरवर नगरे किमाधिक्यम. संस्कृत आहे पण मजा येईल आपल्याला ऐकताना. यदि रामा, जर पत्नी आहे, यदि रामा म्हणजे पत्नी अनुकूल अशी मिळाली. यदि रामा यदि च रमा म्हणजे पत्नी मिळाली मनोनुकूल, संपत्ती पण आहे. यदि रामा यदि च रमा आणि मग संतती झाली. यदि तनयो विनय नय गुणोपेतः. जर संतती जन्माला आली आणि ती जर अतिशय विनय संपन्न असेल, आईबापाचं ऐकणारी असेल, घरातल्या वाडवडिलांचं ऐकणारी असेल, विनय नय गुणोपेतः गुणांनी युक्त असेल, जर संतती चांगल्या सद्गुणांनी युक्त असेल. काय सुभाषितकार वर्णन करतात. यदि रामा यदि च रमा यदि तनयो विनय नय गुणोपेतः. आणि त्याच्या पुढे जाऊन सुभाषितकार म्हणाले, तनये तनयोत्पत्ती. पुढे तो मुलगा मोठा झाला आणि त्याचा विवाह झाला आणि त्याला एखादी संतती झाली. तनये तनयोत्पत्ती. सुभाषितकार म्हणतात, सुरवर नगरे किमाधिक्यम. ते स्वर्गातले सुखोपभोग या सगळ्या गोष्टी जर मर्त्य लोकात माणसाला मिळायला लाभल्या तर स्वर्गातले भोग या सगळ्या सुखापुढे फिके नव्हेत का. सुरवर नगरे किमाधिक्यम. स्वर्गातले भोग यापेक्षा आणखी निराळे काय असू शकतात. पण याच्यात एक गंमत केली आहे. यदि रामा यदि च रमा, तो न शब्द प्रयोग जर केला, यदि रामा न, यदि च रमा पैसा न, यदि तनयो विनय नय गुणोपेतः न. म्हणजे जर तसं नसेल, तनये तनयोत्पत्तीही न, मग नगरेतला न काढलाय, उरला शब्द गरे म्हणजे विष म्हणतात गर म्हणजे. हे सगळ्या गोष्टी जर नसतील, नगरेतला न इकडे काढला, नगरे न गरे म्हणजे गरे किमाधिक्यम. विष पिण्यात आणि ह्या सगळ्या गोष्टी. मुलगा उठता बसता लाथाबुक्क्या मारतोय, आई वडिलांना वाटेल तसं बोलतोय, वाडवडिलांचं अजिबात ऐकत नाही. हे विष पिणं आणि हे असं उपभोगायला मिळणं, यात फरक तो काय. म्हणजे तिथल्या तिथे शब्दाचा फरक केलाय. आणि जर हे सगळं सुख एका वेळेला मिळालं तर स्वर्गाचं सुख आणि हे सुख यात तो फरक काय. सुरवर नगरे किमाधिक्यम, सुरवर न गरे किमाधिक्यम. विष, आणखीन निराळं विष प्यायची काय आवश्यकता आहे. थोडं पुढे सरकूया. पांडव प्रताप नावाच्या ग्रंथामध्ये श्रीधर स्वामी असं वर्णन करतात. फळाविण तरुवर नामस्मरणाविण मंदिर. ज्या मंदिरात नामस्मरण होत नाही, ज्या झाडाला फळं लागत नाहीत, तैसा सत्पुत्राविण पवित्र वंश नवे सर्वथा. जर वंशामध्ये सत्पुत्र जन्म, मी नुसतं पुत्र नाही म्हणत आहे, तुकाराम महाराजांनी नुसता मुलगा पोटी जन्माला येऊ दे असं नाही मागितलेलं, नुसती संतती व्हावी असं नाही मागितलेलं. ती सत्पुत्र असलं पाहिजे, सुसंतती असली पाहिजे. म्हणून वंश नवे सर्वथा. आता पुत्र या शब्दाची व्याख्या काय. आज शंकराचार्य महाराज जन्माला आले, एकच पुत्र जन्माला आला, पण पुत्र या शब्दाची व्याख्या काय. तर शास्त्रकार करतात, पुन्नामो नरकात यस्मात् त्रायते पितरं स्मृतः तस्मात् पुत्र इति प्रोक्तः स्वयमेव स्वयंभुव. मनुस्मृतीतलं स्मृतिवाक्य आहे. ते म्हणतात, पुन नावाच्या नरकातनं जो आपल्या पितरांना मोकळं करतो. पुन्नामो नरकात यस्मात् त्रायते पितरं स्मृतः तस्मात् पुत्र इति प्रोक्तः. त्याला पुत्र असं म्हणा. तस्मात् पुत्र इति प्रोक्तः स्वयमेव स्वयंभुवः. म्हणून पुत्र ही याची व्याख्या केली. मग पुत्रपोटी जन्माला आला. मग शब्दाचे फरक कसे केलेत पहा. पुत्र, सत्पुत्र
अगदी सोप्या मराठीत त्याला सुपुत्र असं म्हणूया. संस्कृतमध्ये सत्पुत्र, सत म्हणजे चांगला, गुणी, पुत्र. पुत्र, सत्पुत्र आणि कुपुत्र अशा 3 शब्दाच्या व्याख्या आहेत. पुत्र काय तर आत्ता सांगितलं, तस्मात पुत्र इति प्रोक्तः त्रायते पितरं स्मृतः, जो आपल्या पुन नावाच्या नरकातून पितरांची मुक्ती करतो, श्राद्धादी कर्म करतो आणि आपल्या पितरांना उत्तम अशी गती देतो, त्यांच्या पश्चात त्यांना तिलतर्पण करतो, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर गेल्यावर श्राद्धादी कर्म करतो, आठवणीने आपल्या आईवडिलांच्या नावाने जर ते गेलेले असतील तर त्यांच्यासाठी स्मृतीप्रित्यर्थ काही ना काहीतरी दानधर्म करतो, आनंद होत असतो वरती पितृलोकामध्ये. एक लक्षात ठेवूया, मी नेहमी गिरनारला किंवा कीर्तनाच्या निमित्ताने, प्रवचनाच्या निमित्ताने सांगताना सांगतो, आपण कुठलीही तीर्थयात्रा केली, आपण गिरनारला गेलो, आपण नरसोबाच्या वाडीला गेलो, म्हणजे जे कोणी पुणा मुंबई लांब लांबनं हे पाहतायत व्हिडिओ त्यांना सांगतोय, आपण एखादी तीर्थयात्रा म्हणून नरसोबाच्या वाडीला आला, काही जण गिरनार म्हणून दर्शनासाठी गेले, काही जण रामेश्वरला गेले, काही जण जगन्नाथपुरीला गेले, काही बद्रिकाश्रमात गेले, काही जण चारधाम यात्रेला गेले, काही जण तीर्थयात्रांना गेले, जिथे कुठे आहे थोडक्यात तीर्थयात्रेला गेले. आपण जेव्हा पण केव्हा कुठल्या तीर्थयात्राला सकुटुंब सपरिवार जातो तेव्हा पितृलोकात आपले जे गेलेले पितर असतात ते तिथे चर्चा करतात, त्यांच्याच चर्चा होते आणि ते म्हणतात किती चांगली संतती तुम्ही जन्माला घातली, तो किती भाग्यवान तुम्ही आहातो की तुमच्या घरातली संतती देवाच्या चरणी नमस्कार करायला जाते. का संध्याकाळच्या वेळेला डीम लाईट लावलेले आहेत आणि मंद मंद दिव्यांमध्ये बेधुंद होत आहेत आणि नको तिथे नको ते खात आहेत आणि नको ते पित आहेत, ती संतती जेव्हा त्या पद्धतीचे कर्म करते तेव्हा पितृलोकात पितरांची निर्भत्सना होते. जरा वेगळा शब्द वापरला असता पण आता लाईव्ह आहे म्हणून वापरत नाही. निर्भत्सना होते. कशी कार्टी तुम्ही जन्माला घातली, तो दारू पिऊन रस्त्यावरती पडतायत, अभक्ष भक्षण करतायत, कसाही व्यवहार करतायत. पितृलोकात पितृलोकांच्या आपल्याबद्दलचं नाव घेऊन त्यांची हजामत होते, त्यांची निर्भत्सना केली जाते. तेच जर यज्ञयागादी कर्म केले, दानधर्मादी कर्म केले, तीर्थयात्रा केल्या, घरात बसून अनुष्ठानं केली तर वरती पितृलोकामध्ये सगळी पित्र सांगतात आणि आपल्या पित्रांचं जर आपण ते करत असू तर त्यांचं कौतुक वरती होतं. किती चांगली संतती तुम्ही जन्माला घातलीत की जे घरामध्ये बसून उपासना करतायत, एकत्रपणे बसून काहीतरी भगवत भक्ती करतायत. काय तुकाराम महाराज म्हणतात, पुरे एकची पुत्र माय कोटी, एक पोरगा जन्माला येऊ दे पण हरिस्मरणे उद्धरे कुळे कोटी. तो भगवंताचं स्मरण करणारा असावा, देवाचा, देशाचा, राष्ट्राचा, धर्माचा विचार करणारा सत्पुत्र जन्माला यावा. तो जर जन्माला आला तर वंश उद्धार वंशकुळाचा उद्धार होतो. म्हणून पुत्र, सत्पुत्र आणि कुपुत्र. मग आता पुत्राची व्याख्या पाहिली. सत्पुत्र कसा असतो थोडक्यात सांगतो. सत्पुत्र कसा असतो तर म्हणाले, श्रावयेत मृदुलाम वाणीम. तो बोलायला लागल्यानंतर ऐकत बसावं असं वाटतं. श्रावयेत मृदुलाम वाणीम, त्याची वाणी अतिशय मृदू असते, त्याच्या बोलण्यात गोडवा असतो, त्याच्या बोलण्यात आर्जवता असते. जो सत्पुत्र असतो, जर एखाद्याला पुत्रामधून सत्पुत्रामध्ये जायचं असेल तर त्याच्या बोलण्यात आर्जवता पाहिजे. अरे बंड्या जरा ते पाण्या घ्या की, हात फुटलेत का तुमचे, असं जर पोरगा बापाला म्हणाला आणि ही जर भाषा तोंडात असेल तर त्याला सत्पुत्र म्हणायचं का? आपणच विचार करा. म्हणून त्याची वाणी कशी, श्रावयेत मृदुलाम वाणी, त्याची वाणी अतिशय मृदू असते, अर्जवता असते बोलण्यात. पुढे असं वर्णन आहे, सर्वदा प्रियमाचरेत. त्याचं वागणं, सत्पुत्राची व्याख्या सांगतोय बरं का. सत्पुत्र कसा असतो, तो जे जी कृती करतो ती सगळ्यांना आवडीची होते. काका, काकू, आजी, आजोबा, नातेवाईक सगळ्यांना अतिशय आवडीचं. आपल्या ज्ञाती बांधवांच्यात, समाज बांधवांच्यात, गावात, घरात, गल्लीत, शाळेत जिथे जाईल तिथे त्याचा व्यवहार पाहून सगळ्यांना अतिशय आनंद होतो. सर्वदा प्रियम आचरेत, प्रियम आचरेत. तो यावा, तो भेटावा, त्याने आपल्याशी बोलावं असं इतरांना वाटायला लागतं. श्रावयेत मृदुलाम वाणीम. आणि पुढं वर्णन केलं, सर्वदा प्रियमाचरेत, सतत प्रिय असा तो, लोकप्रिय, सर्वत्रांच्यामध्ये तो हवासा वाटतो. तो बोलावा त्यांना आपल्याशी व्यवहार ठेवावा असं वाटतं. आणि पुढे असं वर्णन केलंय, पित्रो राज्ञानुकारी स्यात् सपुत्र कुल पावनः.
सत्पुत्र कुलपावनः. आपल्या वाडवडिलांच्या आज्ञेमध्ये जो निरंतर राहतो, वाडवडिलांनी घालून दिलेल्या पद्धतीप्रमाणे जो वागतो, सण वार उत्सव पर्वकाळ जे जे काही नियम घरात ठरलेले आहेत, साधारण हा उत्सव आला की आपण हे करतो, दत्त जयंती आली की आमचे वाडवडील आमचे आजोबांना दत्त जयंतीच्या उत्सवात गुरुचरित्र वाचायचे बरं का. तुम्ही काय करता? आम्ही फिरत असतो दत्त जयंतीच्या वेळेला. आजोबा असं करायचे, पणजोबा असं करायचे, ही उदाहरणं सांगायची. समर्थ म्हणाले, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. तो वाडवडिलांची नुसती कीर्ती सांगतो, तुम्ही तो कित्ता गिरवताय का? तुम्ही तसं वागताय का? आमचे वाडवडील असं वागत होते, तसं जो वागतो पित्रोराज्ञा अनुकारी स्यात, जो वाडवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो, पित्रोराज्ञा अनुकारी स्यात सत्पुत्र कुलपावनः, तो कुलपावन असतो, तो त्या कुळाला पावन करतो, तो पुत्र कुलाला पावन करतो. एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. आई वडिलांच्या आज्ञेत असणं म्हणजे काय असू शकतं? आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण आहे. रामनवमीच्या दिवशी मी थोडंसं बोललो होतो, एका रात्रीत राजकारण फिरतं आणि रात्रीत फिरतं त्यालाच राजकारण असं म्हणतात. एका रात्रीतच फिरतं, सगळं राजकारण बदलतं. तिनं कैकईनं मागायचे 2 वर मागून ठेवले. भरत शत्रुघ्न गेले होते. आपण वाचलं सुद्धा असेल, टी व्हीवर रामायणात पाहिलं पण असेल परवा आपण लागल्यानंतर. भरत शत्रुघ्न बाहेर गेलेत, राम गादीवर बसणार आहेत आणि ऐन मध्यरात्री कैकई दशरथांना म्हणते, रामाला 14 वर्षाचा वनवास धाडा आणि माझ्या पुत्राला गादी मिळू द्या. 2 वर मागितले. आता ही गोष्ट दशरथाच्या छातीत धडधड सुरू झालं की हे कसं मी बोलू रामाला? राम हे स्वीकारेल का? अहो, आजच्या काळात ठरवलेली गादी मिळाली नाही तर माणसं दुसरी पार्टी काढतात, दुसरा पक्ष काढतात, आपल्याला पाहिजे ते नाही मिळालं की. असा आजचा काळ वर्तमानातला. इथे रामायण काळामध्ये राम कशा पद्धतीने या गोष्टीला सामोरं जातील, किंबहुना रामांना हे आपण कसं सांगायचं? दशरथांचा अतिशय लाडका पुत्र आहे राम. आणि आपल्या घरी जेव्हा बोलावलं आहे त्यावेळेला रामप्रभूंना आपल्या प्रासादात बोलवल्यानंतर दशरथ सांगतायत की असे असे 2 वर मी मागितले आणि अतिशय जड अंतःकरणाने कसं बोलू, कसं बोलू, कसं नको बोलू, या सगळ्या संकोचलेल्या स्थितीमध्ये बोलावं न बोलावं अशा भीतीच्या थोड्याशा धाकधुकीच्या ह्याच्यात दशरथ राजाने आपला मनोदय सांगितला. आता हे ऐकल्यानंतर जर आजच्या कलियुगातला जर एखादा राम असताना त्यानं केसच टाकली असती की तुम्ही शब्द दिला होता मला गादीवर बसवणार होतात तुम्ही, हे पद तुम्ही मला दिलं होतं, मान्यच नाही मला, म्हणून तो भांडलाच असता, बंडच केलं असतं त्याने, आपले समर्थक घेऊन वेगळी पक्षच काढला असता. पण का रामायण ऐकायचं? ते रामचंद्र होते. आपल्या वडिलांची आगतिकता, आपल्या वडिलांची संकोचलेली स्थिती पाहिली आणि रामांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते राम वडिलांचे पाय पकडतायत. माझा मुद्दा काय आहे? पित्रो राज्ञानुकारी स्यात, वाडवडिलांच्या आज्ञेबर हुकूम वागतो त्याला सत्पुत्र असं म्हणतात. सत्पुत्र असं म्हणा. श्रावयेद मृदुलाम वाणीम सर्वदा प्रियमाचरेत, जो सतत छान बोलतो, इतरांचं आवडेल असं वागतो आणि आई वडिलांचं जो ऐकतो, वाडवडिलांचं जे घालून दिलेल्या पद्धतीप्रमाणे वागतो. पित्रो राज्ञानुकारी स्यात, वडिलांनी आज्ञा केली, रामांनी वडिलांचे पाय पकडले आणि एकच वाक्य उच्चारलं, महाराज अहो मला गादी मिळाली काय आणि भरताला मिळाली काय? एकच ना, आम्ही तुमचेच पुत्र ना. मी गादीवर बसलो म्हणून काही वेगळं होणार आहे आणि भरत गादीवर बसला म्हणून काही वेगळं होणार आहे का? आमच्या मनात सुद्धा भेद नाहीत. उरला विषय 14 वर्ष वनवासाचा. आपण का राग मानून घेता किंवा खेद करून घेता? 14 वर्ष हा हा म्हणता निघून जातील, हा हा म्हणता सरतील. म्हणजे परवाच एक मेसेज पण आला होता ना, रामांनी वडिलांना 14 वर्ष सलग सरतील सांगितलं. आपल्याला फक्त 21 दिवसाचं लॉकडाऊन वाढतंय. जरा विनोदाचा थोडं गंभीर वातावरण असल्यामुळे, पण आता हळूहळू 3 मेचं पुढे जाईल. राम काय म्हणतायत वडिलांना? बाबा बघता बघता 14 वर्ष निघून जातील, तुम्ही ती अजिबात काळजी करू नका, मी जातो परत येतो. काय सुंदर भाषा आहे. श्रावयेद मृदुलाम वाणी पित्रो राज्ञानुकारी स्यात सत्पुत्र कुलपावनः. सत्पुत्र कुलपावनः, ते कुलपावन करणारा तो सत्पुत्र असतो. लक्षात घ्या. या पद्धतीनं जर तुम्ही विचार केला तर रामांचं उत्तर मला देता येईल. आता
पांडव प्रतापाच्या ग्रंथात श्रीधर स्वामी एके ठिकाणी वर्णन करतात, जैसी वेदाज्ञा प्रमाण तैसे वंदी मातृपितृचरण. वेदाची आज्ञा जशी प्रमाण असते तसं आई वडिलांचं वाडवडिलांचं वाक्य जो प्रमाण मानतो. निजांगे सेवा करी अनुदिन तो पुत्र धन्य संसारी. उतार वयात आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकणारा सत्पुत्र नव्हे. 4 नोकर चाकर लावलेत, खूप पैसे कमावतोय आणि मग आई वडिलांचं ते शिशू कोण काढणार? त्यांचं ते वेडवाकडं बोलणं, त्रासिकपणे बोलणं कोण सहन करणार? मग 4 नोकर चाकर ठेवा, त्यांचं काय त्याला गोड गोंडस नाव द्या, हेल्थ केअर सेंटर. मग तिकडे त्यांची नीट काळजी घेतली जाईल ना, म्हणून आम्ही तिकडे ठेवतो. घरात त्यांना त्रास नको ना. ही पळवाट नव्हे का? तो सत्पुत्र नव्हे. इथे वर्णन असं केलं, जैसी वेदाज्ञा प्रमाण तैसे वंदे मातृपितृचरण. निजांगे सेवा करी अनुदिन तो पुत्र धन्य संसारी. तो सत्पुत्र आहे. आता कुपुत्र कोणाला म्हणायचं? व्याख्या याच्या नेमकी उलट, सत्पुत्राच्या नेमकी उलट निराळी सांगायला नको. कोर्थ पुत्रेण जातेन यो न विद्वान न धार्मिका. जो विद्वत्ता नावाचा विषय नाही, ज्याच्याकडे काही धार्मिकता नाही, ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही, सदाचार संपन्न नाही, आई वडिलांचं ऐकत नाही, वाडवडिलांचं ऐकत नाही, घराण्यातलं कुणाचं काही ऐकत नाही. काणेन चक्षुषाम किंवा चक्षु पीडैव केवलम. जो केवळ पीडाकारी वागतो, उपद्रवी वागतो, तो सत्पुत्र असेल का? त्याला कुपुत्र असं म्हणा. थोडं पुढे सरकूया. एके ठिकाणी तर फार सुंदर वर्णन केलं. मुलाला दीपकाची उपमा दिलेली आहे. कुलदीपक वगैरे असे शब्द वापरतात. पण इथे कोटी किती छान केले, तुलना किती छान केली आहे. ते म्हणतात, पात्रं न तापयति नैव मलं प्रसूते. पात्रं न तापयति नैव मलं प्रसूते. स्नेहं न संहरति नैव गुणान् क्षिणोति. द्रव्यावसान समये न चलन न धत्ते. सत्पुत्र एष कुलसद मुनिकोपि दीपः. एक दिवा असतो, कुलदीपक म्हणतात ना सत्पुत्राला. तुकाराम महाराज म्हणतात, पुरे एकची पुत्र माय पोटी, हरिस्मरणे उद्धरे कुळे कोटी. याच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगतोय, पात्रन्न तापयति नैव मलम प्रसूते. आपण व्यवहारातला जेव्हा दिवा लावतो तेव्हा तो दिवा लावल्यानंतर हातात थोड्या वेळाने उचलून घेऊन जाताना तो दिवा तप्त झालेला असतो, तापलेला असतो. पण जो सत्पुत्र असतो, दीपक आहे दोन्ही, एक कुलाचा दीपक आहे, एक नेहमीचा दीपक आहे. तुलना केल्यावर का, पात्रं न तापयति. हा दिवा थोड्या वेळाने व्यवहारातला दिवा लावल्यानंतर तो त्या आजूबाजूचं जे पात्र आहे त्याला तो तप्त करतो. पण जो सत्पुत्र आहे तो कधीही घरातल्यांना ताप देत नाही. पात्रं न तापयति. पुढे वर्णन केलं, नैव मलम प्रसूते. थोड्या वेळानंतर दीप प्रज्वलित राहिल्याच्या नंतर थोड्या वेळानं काजळी यायला लागते, काळपट पडायला लागतो हो व्यवहारातला दीप. पण हा जो मुलगा असतो, जो सत्पुत्र म्हणून घेतो, त्याचे गुण इतके विमल असतात, त्याची कीर्ती एवढी विमल असते की कधीही काजळी या कुलदीपकाच्या ठिकाणी येत नाही. काय सुंदर सुंदर कल्पना केल्या. ते पुढे म्हणतात, स्नेहम न संहरती नैव गुणान् क्षिणोती. या व्यवहारातल्या दिव्यामध्ये तो जसा जसा दिवा प्रज्वलित होतो तसं तसं त्यातलं तेल म्हणजे त्यातलं जो स्नेह आहे तो कमी होत जातो. पण जो सत्पुत्र आहे तो सगळ्या घराला असं बांधून ठेवतो आपल्या प्रेमभावनेनं. पात्रन्न तापयति नैव मलम प्रसूते. स्नेहम न संहरती. कधीही त्या मुलाचा स्नेह कधी कमी होत नाही. नैव गुणान् क्षिणोती. त्याच्या ठिकाणचे गुण कधीही संपत नाही, उलट वाढत जातात, तो गुणवान होत जातो. पुढे व्याख्या केली आहे, द्रव्यावसान समये चलतान्न धत्ते. व्यवहारातला जो दिवा असतो त्यातलं जे तेल आहे, जे काही तूप आहे, ते संपल्यानंतर दिवा आपली ती जी ज्योत आहे ती ज्योत मावळते. याचा अर्थ द्रव्यावसान जेव्हा होतं तेव्हा दिवा प्रज्वलित होत नाही, राहत नाही, तो नष्ट होतो. पण याच्या नेमकं उलट कुलदीपक आहे, जो सत्पुत्र आहे, जो सुपुत्र आहे, तो द्रव्यावसान जरी झालं, कितीही आपत्तीचा प्रसंग आला तरी आपल्या कुळाला लांछनास्पद होईल असं एकही काम करत नाही, कधीही सोडत नाही. एकच उदाहरण सांगतो, मला आठवत आहे म्हणून, म्हणजे आता राहवत नाही म्हणून सांगतो. छत्रपती संभाजी महाराज प्रखर उदाहरण आहे. फाल्गुन महिना, आता तरी मुसलमान हो, आता तरी मुसलमान हो, छळ 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 करून मारलं हो.
राजांना आपल्या. तापलेल्या सळया अशा डोळ्यामध्ये खुपसल्या, आतमध्ये घातल्या, तापलेल्या सळया. आपण काय करतोय हो धर्मासाठी? आपण काय करू शकतो देवासाठी? अहो घरात बसा एवढं सरकार सांगतंय, हात जोडून सांगतंय, कळवळून सांगतंय, तेवढं सुद्धा सुशिक्षित म्हणून घेणाऱ्या लोकांना कळत नाही. बाहेर पडतायत म्हणून फटके खात आहेत चतुर्थ गणावरती. जरा मर्यादेत बोलतो, आपल्या लक्षात आलं असेल. फटके खात आहेत, फटके, तरी अकला येत नाहीत. यांना अजून भाज्या खायच्या आहेत, यांना अजून भरपूर काही फळं खायची आहेत, बाहेरच फिरायचं आहे, जीवनावश्यक वस्तू पाहिजेत. काय मरणारच आहोत आम्ही जसं काही. धर्मासाठी मरावं, किती किती मरावं, सळया डोळ्यात घातल्या. आता होतोस का मुसलमान? मी मरणार नाही, मी मेलो तरी चालेल, मी हिंदू तो हिंदूच राहील, मुसलमान होणार नाही. हाल 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 करून मारलं. पण शिवछत्रपतींचे रक्त अंगात आहे. अभिमानानं आपण सांगतो, संभाजीराजांनी देहाचे हाल झाले. पण आपला माझा मुद्दा जो चाललाय तो आपल्या लक्षात आला असेल की अजिबात द्रव्यावसान समये, जीव गेला तरी चालेल, न चलतान्न धत्ते. एरवी दिव्यातलं तेल गेलं की दिव्याची ज्योत शांत होते, पण या कुलदीपकाच्या ठिकाणी कुळाला लांछनास्पद होईल. जर संभाजी राजांनी धर्म परिवर्तन केलं असतं तर मी शिवाजीचा बच्चा आहे सांगायची लाज वाटली असती. मग ज्यामुळे माझ्या वडिलांच्या कीर्तीला धक्का बसेल, ज्यामुळे माझ्या महाराष्ट्राला धक्का बसेल, महाराष्ट्राच्या कीर्तीला धक्का बसेल, हिंदू धर्माला काळीमा लागेल, ते मी मेलो तरी चालेल, पण माझ्या कुळाला लांछनास्पद मी काही होऊ देणार नाही. पात्रन न तापयते नैव मलम प्रसूते. काय सुंदर सुभाषित येतात पहाई. द्रव्यावसान समये न चलन धत्ते. पुढे वर्णन करतात, सत्पुत्र एष कुल सद मनिकोपी दीपहा. मग तुम्हीच ठरवा कुठला दीप सर्वात महत्वाचा. आणि सर्वात शेवटी म्हणतात, वरम एको गुणी पुत्रो. एक सुभाषितकार वर्णन करतात, वरम एको गुणी पुत्रो नच मूर्ख शतान्यपी. एकश्चंद्र तमो हंती नच तारांगणोपिच. चंद्रोदय होई पावे तो इतक्या तारका असतात की त्यांना वाटतं आपण प्रकाश देतोय म्हणजे हे सगळं आकाश उजळून निघतंय. पण जेव्हा चंद्राचा एकच चंद्र येतो तिथे हजारो तारका असतात. पण एका चंद्राचा प्रकाश झाल्याच्या नंतर सगळे बिळात आत जातात. एक चंद्र प्रकाशित झाला, शीतलता देतो, प्रकाश देतो, बाकी सगळ्यांचं झाकून टाकतो जे काय ते. एकच चंद्र यावा. म्हणून तुकाराम महाराज सरते शेवटी म्हणतात की तुका म्हणे हरिसी विनमुख. जो हरीला विनमुख आहे, गांधारीचे पोटी शतमूर्ख. बरोबर तेच शब्द आहेत की नाही. वरम एको गुणी पुत्र नच मूर्ख शतान्यपी. 100 पुत्र जन्माला येऊन उपयोग काय? गांधारीच्या पोटी 100 जन्माला आले. क्वांटिटी पाहिजे आहे का क्वालिटी पाहिजे आहे हे आपण ठरवायचं. आणि असा पुत्र एकांच्या पोटी जन्माला आला, एकच आला. त्या दुबईला गेलेलो असताना आम्ही त्या दुबईतनं शारजात येत असताना एकानं असा प्रश्न विचारला की काय म्हणाले भारतामध्ये सगळे म्हणाले भ्रष्टाचार, सगळा अनाचार, स्वैराचार, सगळी लोक काय पाहिजे तसं वागतात आणि कोणाला काही पडलेलं नाही, कोण काय पाहिजे तसं वागतं, कशाला भारतात यायचं? म्हणजे हे मूळचे भारतातले आणि राहतायत तिथे. पण त्यातल्या एकानं गाडीत अशी चर्चा केली, तिथे एक जाधव नावाचे ग्रस्त होते. ते पटकन म्हणाले, तुला अजून कळलं नाही म्हणाले. त्या जाधवांच्या, ते कोल्हापूरचे मूळचे, त्यांच्या घरात चिले महाराज यायचे. तर त्यांनी त्या मुलाला प्रतिवाद करताना सांगितलं, बाळ तू आत्ता तिथून इथं आलायस, इथल्या सगळ्या या जगामध्ये तू रमलायस, पण एक लक्षात ठेव म्हणाले, तुझ्या एक गोष्ट लक्षात आली नाही. भारतात भ्रष्टाचार जरी असला, भारतात म्हणजे ही गोष्ट 2014च्या आधीची सांगतोय बरं का मी, 2014च्या आधीची अंडरलाईन. जरी इथे अनास्था असली, जरी अन्य काही गोष्टी असल्या, अन्य काही गोष्टी घडत असल्या, तरी सुद्धा इथे ज्ञानेश्वर महाराज आहेत, इथे तुकाराम महाराज आहेत, इथे अक्कलकोट स्वामी आहेत, इथे दत्तात्रयांचं स्थान आहे. तळमळ चित्तात झाली की कुठेतरी जाऊन बसावं अशा जागा इथे आहेत. इकडे काय आहे? आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की भारतात कितीही जरी काही गोष्टी झाल्या तरी 2500 वर्षापूर्वी एक माणूस उभा राहिला, हातात दंडकमंडलू घेतलं, आ सेतू हिमाचल प्रवास केला आणि सगळा भारत एकसंध केला. कुठे व्हॉट्सॲप होतं हो, कुठे फेसबुक होतं, कुठे कम्युनिकेशनची साधनं होती,
पण साधना हे एकमेव बळ इतकं होतं, कारण हे अवतारी पुरुष असतात. आसेतू हिमाचल फिरले आणि 4 ठिकाणी 4 पीठ स्थापन केली आणि हिंदू धर्माचं संघटन पुन्हा केलं. वैदिक सिद्धांताला पुन्हा बळकटी आणून दिली. अद्वैत प्रणाली सर्वांच्या मनामध्ये बिंबवली. आद्य जगद्गुरु शंकराचार्य एकच संन्यासी हातात काठी घेऊन उभा राहिला, कारभार मार्गी लावला. 450 वर्षापूर्वी महाराष्ट्रावर अनन्वित छळ झाला. एक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, पुरे एकची पुत्र मायपोटी, केली ना सगळी घडी नीट. एक रामदास स्वामी जन्माला आले, केली ना सगळी घडी नीट. मग आपण फक्त, आपल्याला काय झालंय, आपण फक्त ज्या गोष्टीत जिथे कुठे छिद्र आहेत तीच आणखीन मोठी कशी होतील ते पाहतो. जे चांगलं आहे तिकडे आपलं कधी लक्ष जात नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवूया की भारतातल्या लोकांना काही वर्षांपूर्वी इथून भारतातून बाहेर जाणाऱ्या लोकांना परदेश म्हणजे जणू काही अगदी आकाशाला 2 बोटं शिल्लक राहिले अशा पद्धतीनं वागायचे. तिकडून आल्यानंतर आमच्या अमेरिकेत असं आहे, आमच्या जपानमध्ये असं आहे, आमच्या सिंगापूरमध्ये असं आहे, आमच्या देशात असं आहे. म्हणजे हे मूळचे भारतातले, महाराष्ट्रातले, पण तिथे गेल्यानंतर तिथलं पाणी प्यायल्यानंतर त्यांना भारत नकोसा वाटतो. ती लोक आता म्हणतात की तिथे कशाला आम्ही अडकून पडलो, भारतात येणं फार महत्त्वाचं आहे. एक लक्षात ठेवूया, वेळ प्रत्येकावर व्यवस्थित रीतीनं येते आणि ती वेळ उत्तम उत्तर देते. एक असे धर्मप्रचारक जन्माला आले परमेश्वराचं कार्य करायला, की त्यांनी सगळी विस्कटलेली घडी एका क्षणात परत नीट केली. पुरे एकचे पुत्र मायपोटी. काय प्रकार घडला? आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माला जेव्हा ग्लानी आली, हिंदू मतांचं जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने लोक चेष्टा करतायत, जैन मताचा, बौद्ध मताचा जेव्हा प्रसार प्रचार होतोय, सर्वम शून्यम शून्यम ही स्थिती जेव्हा पुढे चालते, त्यावेळेला विद्याधिराज नावाचे, कालडी नावाचं गाव आहे केरळ प्रांतामध्ये, आणि त्या केरळ नावाच्या प्रांतात कालडी नावाचं गाव आहे. तिथे विद्याधिराज नावाचे मोठे पंडित आहेत आणि त्यांच्या पोटी शिवगुरु नावाचा एक सत्पुत्र जन्माला आला. म्हणजे विद्याधिराज जे आहेत त्यांच्या पोटी शिवगुरु म्हणून सत्पुत्र जन्माला आले. आणि हे जे शिवगुरु आहेत यांच्याच पोटी आचार्यांचा जन्म झाला आहे. काय सुंदर वर्णन केलंय पहा. केरळ देशी होता शिवगुरु नामे करुनी विप्रवर, अनुदिनी स्वधर्म पाळी त्या योगे रवी जसा दुजा प्रखर. शिवगुरु जे होते त्यांना विद्याधिराजांनी एवढं ज्ञान दिलं की ते वैदिक झाले, दशग्रंथी ब्राह्मण झाले. आणि शिवगुरु रस्त्यानं चालल्यानंतर मगाशी जितकं काही मी वर्णन केलं 15-20 मिनिटं अर्धा तास, की सत्पुत्र कसा असावा, श्राव येत मृदुलाम वाणी, या शिवगुरूंना पाहिल्यानंतर कालडीतली सगळी लोक यांचे वाहवा करायची विद्याधिराजांची. कसा मुलगा तुमच्या पोटी जन्माला आला हो, किती सत्पुत्र आहे. शांत दांत निरपेक्ष तापसी, शांत दांत निरपेक्ष तापसी, सद्गुण. काय वर्णन केलं? शिवगुरु नामे होता शांतदांत निरपेक्ष तापसी, शिवगुरु नामे होता. कालडी ग्रामी आर्यांबे सह, कालडी ग्रामी आर्यांबे सह, स्वधर्म पाळित होता. शांतदांत निरपेक्ष, शांतदांत निरपेक्ष तापसी, शिवगुरु नामे होता. हा शिवगुरु लहानाचा मोठा झाला, वैदिक विद्याभ्यास पूर्ण झाला. आणि एक प्रकार असा घडला की या शिवगुरूंचा विवाह झाला. यांच्या पत्नीचं नाव आहे आर्यांबा आणि आर्यांबेसह दोघांचं प्रापंचिक जीवन सुरू झालंय. आता शिवगुरु आणि आर्यांबा कालडी गावात राहत आहे. बघा काय झालंय. वर्णन असं करतात, रूपवती कुलवती असूनही सद्गुणशाली आर्या. साकी ज्याला म्हणतात,
कीर्तन परंपरेमध्ये. रूपवती कुलवती असूनही सद्गुणशाली आर्या, अंबा नामे ख्यातची झाली, अंबा नामे ख्यातची झाली, पतिव्रता तद्भार्या रामा. साधोजी राम राजा राम कहो जी. काय वर्णन केलंय पहा. हे आर्यांबा आणि शिवगुरु दोघे एकत्र मिळून कालडीत प्रापंचिक जीवन सुरू केलंय. पण चरित्राख्यानात असं वर्णन आहे की मी मगाशी जेसं बोलताना म्हटलो की प्रपंचात माणसाला केवळ संपत्ती असून चालत नाही, संपत्तीबरोबर संतती असावी लागते, आणि ती संतती नुसती असून चालत नाही, ती सुसंतती असावी लागते. यांच्या आयुष्यात ते एकमेव दुःख होतं, लौकिकदृष्ट्या विचार करायचं ठरलं तर. म्हणून काय होतं, सतत करीत चिंता पुत्र नाही म्हणोनी. कधी काय वर्णन करतात, सतत करीत चिंता पुत्र नाही म्हणोनी, अविरत निज चित्ती आठवी शूल पाणी, नियम व्रत करीजी सर्वदा प्रेम भावे, सुत मुख नयनाते शीघ्र माझ्या पहावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नाना पद्धतीची व्रत, अनुष्ठान, कर्म, कोण काय सांगेल ते उपाय सगळे काही केले, परंतु या शिवगुरु आणि आर्यांबेनाच्या पोटी संतती झाली नाही आणि सुसंतती अशी नव्हती. आणि एक दिवशी चमत्कार झाला. एक दिवशी एक प्रसंग घडला की ही आर्यांबा हळदी कुंकवासाठी म्हणून कालडी गावात गेले. बघा, हे किती जुन्या काळापासून हे चालत आलंय. माणसाच्या वृत्तीमध्ये अजिबात बदल घडत नाहीत. काय प्रकार घडला की बाहेर गेले आणि घरात आल्याच्या नंतर पाहतात शिवगुरु तर आत्ता जरा बाहेर जाऊन येते हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला म्हणून गेल्या, आणि थोड्या वेळात परत आल्या. त्या डोळ्यात पाणी आसवं टिपत टिपत घरामध्ये पोचल्या. शिवगुरूंच्या लक्षात आलं काहीतरी बिघडलंय, बिनसलंय काम. त्यांनी येऊन आपल्या पत्नीला विचारलंय काय झालं. ती नाही, काही सांगायला तयार नाही. आणि वर्णन केलंय, मंद मंद गती टाकी पाऊले, मन दुःखे अति भरले, मंद मंद अति टाकी पाऊले, मन दुःखे अति भरले, दुःखा वेगे शब्द न फुटती, दुःखा वेगे शब्द न फुटती, नयनी अश्रू भरले रामा. डोळ्यातनं अश्रुधारा सुरू झाल्या. शिवगुरूंच्या लक्षात आलं जो उत्तम पती असतो त्याला आपल्या पत्नीचा चर्या पाहिल्यानंतर लक्षात येते, आणि जी उत्तम पत्नी असते तिला आपल्या पतीच्या देहबोलीत फरक झाला की लगेच लक्षात येतं काहीतरी बिघडलंय, काहीतरी हवंय, काहीतरी औदासीन्य आहे, काहीतरी उत्साह आहे. हे चेहऱ्यावरच्या बदलावरनं कळतं. यांनी ओळखलं आणि आपल्या पत्नीला विचारलं तर त्या म्हणतात, धन्यची जी स्त्री जी निज शिशुच्या कुंद मुकुल रदनाला. ती म्हणते, नाथ मी तुम्हाला कारण काय सांगू, मी गेले तिथे पण माझी सगळ्या मैत्रिणींनी निर्भत्सना सुरू केली. आता पोटी संतती होणं न होणं हे पूर्वदत्तेषु असतं. हो, आपल्याकडे एक सुंदर सुभाषित आलंय, माणसाने कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा पूर्वदत्तेषु या विद्या, पूर्वदत्तेषु यद्धनम, पूर्वदत्तेषु या भार्या, अग्रे धावती धावती. माणूस कितीही डोकं त्याने आपटून घेतलं तर जेवढी विद्या नशिबात लिहिली आहे तेवढीच होते. विवाह होणार असेल तरच होतो, संतती होणार असेल तरच होते, पैसा आज जितका मिळणार तितकंच मिळणार. पहाटे 5 पासून रात्री 12 पर्यंत राबला म्हणून रोजचे 10,000 मिळत नाहीत, 20,000 मिळत नाहीत. जितके आज मिळायचे तितकेच मिळतात. काही जण 2 तास काम करतात, तेवढेच पैसे कमवतात. सांगायचं सूत्र असं, बोलायचा मुद्दा असा की आपल्या पत्नीचं सांत्वन करतायत शिवगुरू आणि
काय वर्णन केलंय पहा, काय सुंदर जन्माख्यानाचं वर्णन केलंय. ते असं म्हणतात, आणखीन काय झालं? नाही नाही म्हणे, ते सगळे टोचून बोलले हो मला. आता आपल्याला संतती नाही, यात माझ्या ठिकाणी दोष नाही, तुमच्या ठिकाणी कुठलाही दोष नाही, पण संतती नाही, याला आपण काय करणार? पण माझीच चूक झाली, मी सार्वजनिक ठिकाणी जायला नको पाहिजे होतं, पण या सगळ्या जणींनी माझी निर्भत्सना केली. धन्य चित्ती स्त्री जी निज शिशुच्या कुंदरदन कुंद मुकुल रदनाला कुरवाळुनिया प्रेमे चुंबी हसित लसित वदनाला राम साधोजी राम राजा राम कहो जी, कीर्तनात साकी म्हणतात. त्या स्त्रिया किती भाग्यवान असतील की ज्यांच्या अंगाखांद्यावरती लहान लेकरं खेळत आहेत. काही माणसं अशी आहेत दुर्दैवी की ज्यांना पोरपोटी जन्माला आली पण किंमत नाही त्याची. ज्यांना नाही त्यांना विचारा, ज्यांना आहे त्यांना आपल्या लेकरांची किंमत नाही. ती डोळ्यात पाणी काढते आणि जेव्हा बोलते तेव्हा कशा पद्धतीनं सांत्वन करतायत शिवगुरू, कसा आदर्शपती असावा. ते म्हणतात, अजिबात डोळ्यात पाणी काढू नकोस. आपल्या चित्तातली तळमळ तो परमेश्वर जाणत नसेल का? आपल्याला जे हवं आहे ते आपण देवाला मागण्यापेक्षा देवाला ते कळत नसेल का? काय सुंदर वर्णन केलंय. बोलो नि गहिवरली मुनींद्र राणी, मुनीची ती पत्नी आर्यांबा सद्गत झाली आणि आपल्या पतीला म्हणते, बोलो नि गहिवरली मुनींद्र राणी तदवाणी मुनी नयनास अश्रू आणि. तिची वाणी ऐकून मुनीच्याही डोळ्यात घळघळ पाणी येत आहे. तेव्हा मुनिवदे मनी आठवी तू शिवाला. आपल्यावरती भगवान शंकरांची कृपा आहे, आपण शिवांची आराधना करणं हे महत्वाचं आहे. तेव्हा मुनिवदे मनी आठवी तू शिवाला तद्ध्यान करिजो न कधी दीन झाला. एक लक्षात ठेवूया की जेव्हा आपलं प्रारब्ध होणं असतं तेव्हा आपण जर आराधना केली, ज्या अर्थी आपल्या मागचं सुकृत कमी पडतंय, पुण्याचा साठा कमी पडतोय, जिथे आपलं प्रारब्ध उण आहे तिथे आपण देवदेवतांची आराधना करायला काय हरकत आहे. आणि मग त्यांनी काय केलं तर शिवगुरूंनी आर्यांबेला सांगितलं आणि विरूपाक्ष भगवंत वृष नावाचा पर्वत, त्या पर्वतावरती विरूपाक्ष नावाची भगवान शिवांची मोठीच्या मोठी अशी एक शिवपिंडी आहे आणि मोठंच्या मोठं शिवालय आहे. दोघांनी असं ठरवलं की आपण तिथे जाऊ. आपलं प्रारब्ध जेव्हा उणं असतं, कमतरता असते, आपल्या नशिबात जेव्हा काही गोष्टी नसतात तेव्हा आपण त्या तपश्चर्या करून ईश्वर आराधना करून मिळवू शकतो. आपण असं करूया, नाराज न होता देता अधिक साधना खडतर करूया. मग दोघांनी काय केलं हो, वृष पर्वतेत पूर्णा सरितस्तीरे महेश्वरो जातः. काय वर्णन केलं, भूलिंग रूपतो भूत लोकहिताय स्वयं विरूपाक्षः. स्वतः विरूपाक्ष भगवान ज्या वृष पर्वतावरती विराजमान होते तिथे दोघं पती पत्नी गेले. तया स्थानी जावे तुझसह मनी वाटत मला. काय म्हणतात पहा, किती सुंदर काव्य आहेत पहा आचार्य जन्माख्यानाची. आज माझं कीर्तन सेवा करवीर पीठामध्ये होणार होती शंकराचार्य मठात, पण ती होऊ शकली नाही लॉकडाऊनच्या निमित्ताने. पण आज या निमित्तानं आपल्या पुढं ती पदं फक्त म्हणतोय, तया स्थानी जावे तुझसह मनी वाटत मला. मला असं वाटतंय की आपण त्या स्थानावरती जाऊ, वृष पर्वतावरती जाऊ, विरूपाक्षाकडे जाऊ आणि म्हणे आज्ञा स्वामी करील जशी ती मान्य मजला. तुम्ही जी आज्ञा कराल ती मला मान्य आहे. वदे आर्या ऐसे श्रवण करुनी तो शिवगुरु. मनी मानी आता सहज मग दुःखार्णव तरू. हा जो दुःखार्णव आहे, दुःखाचा शिवांची कृपा मिळून आपण नक्की पहिलं तीरावरती जाऊ. म्हणून दोघही एकाच विचाराचे होते, सात्विक विचाराचे होते. दोघांची निघाले.
आणि माता आर्यांबा दोघं वृष पर्वतावर राहू लागले. आता आपण सुद्धा मनानं अशी कल्पना करूया, त्यांच्या साधनेमध्ये आपण पण सगळे म्हणतोय, आपण ऐकताय, आपण बसल्या जागेवर ओम नमः शिवाय असं म्हणायला काही हरकत नाही. मी जेव्हा म्हणायला सांगेन त्या स्वरामध्ये सांब सदा शिव, सांब सदा शिव, नाम मुखी राहो मनुजा, नाम मुखी राहो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भाडी चंद्रमा जुटी गंगा, भाडी चंद्रमा जुटी गंगा, भस्म विलेपन सर्वा अंगा, भस्म विलेपन सर्वा अंगा. ध्यान शिवाचे करी भवभंगा, ध्यान शिवाचे करी भवभंगा. नाम मुखी राहो मनुजा, नाम मुखी राहो. सगळ्यांनी मिळून म्हणायचंय आपण आपापल्या घरी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः पार्वती पतये, हर 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 महादेव. दोघे पती पत्नी सकाळपासून दिनचर्या आखून ठेवली. पूर्णा नदीच्या काठी वृषपर्वताच्या ठिकाणी विरूपाक्ष भगवंताची सेवा करू लागले. पहाटे उठावं, मंदिरात जावं, यांनी तर रुद्रावर्तन करत बसावं, शिवांच्यावर जलाराधना करावी, त्यांच्या पत्नीने सोहळ्यात स्वयंपाक करावा आर्यांबेनी, दुपारी तो महादेवांना दाखवावा, संध्याकाळी त्या शिवालयात त्या पद्धतीने जी परिक्रमा सांगितली आहे त्या पद्धतीची परिक्रमा सोमसूत्री प्रदक्षिणा ती शिवांना करावी. मग अर्धा एक तास ध्यानस्थ मुद्रेत बसावं, संध्याकाळी भगवंतांचं नामस्मरण करावं, लवकर काहीतरी अल्पोपहार करून झोपावं आणि उद्या पहाटे लवकर उठावं, स्नान करावं, ईश्वर आराधना सुरू करावी. काय सुंदर आचार विचार चालू आहे दोघांचाही. लक्षात ठेवूया, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आज आपण फक्त शंकराचार्यांच्या पोस्ट वाचल्या असतील, पण शंकराचार्यांच्या आई वडिलांनी शंकराचार्य जन्माला यावे म्हणून किती तपश्चर्या केले हे आपल्याला आख्यानातनं कळेल. केवढी आराधना केली, पोटी सत्पुत्र व्हावा म्हणून आई वडिलांनी आराधना केली, अखंड शिवाराधना केली. नित्यम शिवालये स्थित्वा पूर्वोक्तम लिंगमार्चयन तत्रैकदा तपश्चर्याम कुर्वन निद्रावशंगतः. एक दिवशी चमत्कार घडला. नेहमीप्रमाणे सेवा करत असताना उपासना करता करता खांबाला टेकून बसले होते हो शिवगुरू, आणि तेवढ्यात त्यांना निद्रा वशंगतः, थोडक्यात जरा डोळ्याला डोळा लागला. आणि तो जो डोळा लागला, जी निद्रा लागली, जी ग्लानी आली, त्या ग्लानीमध्ये त्यांना एक स्वप्न पडलं. स्वप्नात काय दिसलं? शशिशेखर प्रसादा प्रतियावत काल मीन लाहीन, जन्म मरण दुःखाचे तोवरी शतशा प्रवाह साहीन. शिवस्वमर स्वप्नात आले आणि आराधना करून शिव विचारतायत, शिवगुरु तुम्हाला काय हवं? बघा, पाहिजे होती संतती, पण साक्षात शिवांना पाहिल्यानंतर पुत्र कामनेने आपण ही साधना करतो हे लक्षातच आलं नाही. त्यांच्या डोळ्यातनं पाणी फक्त यायला लागलंय आणि ते फक्त शिवांना म्हणतायत, शशिशेखर प्रसाद प्रतियावत काल मीन साहीन, जन्म मरण दुःखाचे तोवरी शतशः प्रवाह साहीन. राम महाराज, मी कितीही दुःख आली तरी भोगेन, पण माझ्या मुखातनं शिवनाम शेवटपर्यंत येत राहू दे, शिवचरणांची सेवा माझ्याकडनं घडू दे. हे निद्रा आल्यानंतर, ग्लानी आल्यानंतर त्या ग्लानीत शंकर विचारतात काय पाहिजे, आणि त्यावेळेला उत्तर देत आहेत. स्वयं महेश्वरो देवस्तपसा तोषितो हितम, प्रोवाच दर्शनम दत्वा वरम ब्रूहि स्पितं द्विज,
स्वप्नात महादेव एवढे प्रसन्न झाले, एवढे सुप्रसन्न झाले की त्यांनी आशीर्वाद दिला. शिवगुरु, आम्हाला तर आता असं वाटतंय की आम्ही वाटच पाहत होतो असे कुठले आई वडील आहेत जे तपश्चर्या अभिरत आहेत, जे उपासनेत रत आहेत, जे साधनेत रत आहेत. असे आई वडील आम्ही पाहत होतो की ज्यांच्या पोटी आम्हाला आमचा एक अवतार कार्य करायचं आहे, शिवस्वरूपात आम्हाला अवतार घ्यायचा आहे मानवी देह. ते आई वडील तुम्हीच आहात आणि मी तुम्हाला आत्ता आशीर्वाद देतो, तुमच्या पोटी लवकरच आम्ही स्वतः अवतार घेऊ, आम्ही स्वतः जन्म घेऊ. म्हणून शिवशंकरांनी स्वतः आराधना केली. शिवशंकरांनी स्वतः आशीर्वाद स्वप्न दृष्टांतात दिला. श्रुत्वैवं प्रभुवाक्यं विप्रो नत्वाह शंकरं भक्त्या पुत्रं देहि दयार्णव सर्वज्ञं त्वत्समं वंद्यम. देवा, तुमच्या समपुत्र व्हावा हे मागायला खरं आलो होतो, पण तुम्हीच मुखातनं आम्ही तुमच्या पोटी येऊन सांगितल्यानंतर आता काय मागावं हे कळतच नाही. त्या आनंदाच्या भरात ती निद्रा, ती जी ग्लानी होती, ती ग्लानीतून जागे झाले आणि काय आनंद झाला. त्या पत्नीला आपल्या बोलवलं आणि पडलेलं हे स्वप्न दृष्टांत म्हणा, जे काय घडलं ते आपल्या पत्नीला, आपल्या मंडळींना, आर्यांबेला सांगितलं. एवं वृतो महादेवः ब्रवीदस्तु तथेतितं अहमेवागमिष्यामि त्वद्गृहे पुत्ररूपतः. आर्यांबेला म्हणतायत, आर्यांबे, आपलं किती जन्माचं भाग्य आहे की मी फक्त शिवाराधना करत बसलो होतो, पण महादेव माझ्या स्वप्नात आले ग्लानी आल्यानंतर आणि मला म्हणाले अहमेवा गमिष्यामी त्वद गृहे पुत्ररूपतः. मी तुझ्या पोटी पुत्ररूपाने जन्माला येणार आहे. दोघांना अपार आनंद झाला आणि त्याच्यानंतर फक्त हात जोडले आणि महादेवांची आराधना केली. तथास्तु तथास्तु, तसंच होवो तसंच होवो. तिची मनातही त्याच भावना होत्या. आणि ऐसे बोलो नि गिरिजारमण गुप्त जाहला न लागता क्षण शिवगुरु आनंद मानून कांतेसी स्वप्न सांगतसे. आपल्या पत्नीला सगळं स्वप्न सांगितलं. मग कांतेसी घेऊन ते दिनी. मग आपल्या पत्नीला आर्यांबेला बरोबर घेतलंय आणि मुनींद्र निघाला निजगृहासी भोजन घालू निद्विजासी पारणे केले व्रताचे. अन्न संतर्पण केलंय. महादेवांच्या आराधनाचं ते जे व्रत होतं ते पूर्ण केलंय आणि आपल्या व्रताचं पारणं पूर्ण करून कालडी नावाच्या आपल्या गावी पुन्हा पती पत्नी दोघंही आलेत. भगवान शिवांचा आशीर्वाद त्यांना लाभलेला होता. हो, शिवगुरूंच्या आणि आर्यांबेच्या आनंदाला पारावारच शिल्लक राहिला नव्हता. तद्दिने, काय सुंदर श्लोक आहे. तद्दिने भोजनद्वारा प्रविष्टम शांभवम महत. काय श्लोक आहे. तद्दिने भोजनद्वारा प्रविष्टम शांभवम महत तेज शिवगुरौ तस्मात् भार्या गर्भन दधारः. अन्न संतर्पण करून, शिवाराधना करून, शिवांचा निरोप घेऊन जसे पती पत्नी बाहेर पडले, तद्दिने भोजनद्वारा प्रविष्टम शांभवम महत. शिवशंकरांनी तिच्या गर्भात प्रवेशच केलेला आहे आणि अंशारूपानं भगवान स्वतः शिवशंकर हे त्यांच्या आर्यांबेच्या उदरी वाढू लागले. नवमास दिवस राहिलेत, यथाकाले दिवस राहिलेत आणि नवमासाच्या नंतर असं वर्णन केलंय की 7व्या महिन्यामध्ये ती जी गर्भिणी असते, जी गरोदर स्त्री असते, तिच्या मनातल्या ज्या ज्या इच्छा असतात त्या पतीनं पूर्ण कराव्यात. शिवगुरूंनी सर्व इच्छा पूर्ण केल्यात. गर्भिणी वांछितं द्रव्यम तस्य दद्यात यथोचितम. जर उत्तम पुत्रपोटी जन्माला यावं असं वाटत असेल तर उत्तम अशा पद्धतीचे डोहाळे ते पुरवायचं काम करायचं असतं. त्याला डोहाळ जेवण पण म्हणतात आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये. कारण ती कामना गर्भात, पोटातला तो जो गर्भ असतो, जीव असतो, तो ते मागत असतो आईच्या द्वारे. त्यामुळे ती आईची इच्छा पूर्ण करणं म्हणजे त्या गर्भातल्या, पोटातल्या त्या गर्भाची इच्छा पूर्ण करणं असतं. गर्भिणी वांछितं द्रव्यम तस्य दद्यात यथोचितम. ते सगळंच्या सगळं ती जे काही डोहाळे तिच्या ठिकाणी, चित्ताच्या ठिकाणी निर्माण होत आहेत, ते सगळी याचना
शिवगुरु पूर्ण करतायत. आता यांना जे डोहाळे पडले, शंकराचार्य स्वामी जन्माला येणार आहेत, आद्य शंकराचार्य. डोहाळे कसे असतील? ते सामान्य डोहाळे आहेत का? ते डोहाळे कसे आहेत? सर्वसामान्य स्त्रियांना पडणारे डोहाळे वेगळे, पण आचार्यांच्या आईला डोहाळे कसे पडलेत, आर्यांबेला डोहाळे कसे पडलेत, काय श्लोकात वर्णन करून ठेवलंय सुंदर. ते म्हणतात, वाटे संन्यास घ्यावा, ही लक्षणच काही वेगळी होती. वाटे संन्यास घ्यावा, असतील जनजे दंड त्या दंड द्यावा. वाटे संन्यास घ्यावा, असतील जनजे दंड त्या दंड द्यावा. वादाचा मुख्य हेवा, धरुनी मनित्वरे मंडनाला पहावा. जिंकूनी त्या करावा, यती मग इतरा लागी संन्यास द्यावा. ही इच्छा पूर्ण माझी बहुतची आपुला, काय हे तू वदावा. आचार्यांनी जे जे काम केलं, जणू त्या कामाचेच सगळे डोहाळे आर्यांबेच्या मुखातनं शिवगुरूंना ती सांगते. वाटे संन्यास घ्यावा, मला असं वाटतं संन्यास घ्यावा. एक 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 जे मी 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 म्हणून घेणारे विद्वान आहेत, त्यांचा पराजय करावा. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माची पुनःस्थापना करावी. जी जी विरोधी मतं आहेत त्यांचं खंडन करावं. मंडन मिश्रादी जे जे कोणी आहेत त्यांना संन्यास द्यावा. त्यांच्यानंतर इतर कोणी संन्यास इच्छुक असतील त्यांना संन्यास द्यावा. ही इच्छा पूर्ण माझी बहुतची आपुला, काय हे तू वदावा. ते म्हणाले, हे वेगळेच डोहाळे आहेत. अद्वैत पर वेदांत, अद्वैत पर डोहाळे. अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, जणू या वाक्याचीच उच्चारणा आर्यांबा करते. ते पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे पुत्र, हा येणारा पोटी येणारा पुत्र कोणीतरी दिव्य आहे, साक्षात शिवच आहेत. पण हे अवतार कार्य काय असेल? इथे फार सुंदर वर्णन केलं. कलियुगी माधव मासी, म्हणजे वैशाख महिन्यात, कलियुगी माधव मासी संवत्सर विभव शुद्ध पंचमीला. वैशाख महिन्यातल्या शुद्ध पंचमीला म्हणजे आजच्या तिथीला. कलियुगी माधव मासी संवत्सर विभव शुद्ध पंचमीला. माध्यान्न समयी प्रगटे, जो देवांनी असे सदा नमिला. सद्गुरुनाथ महाराज की जय. सुमुहूर्ते शुभे लग्ने उच्चस्ते ग्रह पंचके. शुभ मुहूर्ताला 5 ग्रह उच्च स्थितीला असताना सा सती सुशुभे बालम तेज पुंजे यथा रवी. जणू काही आत्ता सूर्योदय झाल्यानंतर सगळा अंधार नष्ट होतो आणि सूर्य सर्वत्र प्रकाशमान होतो आणि आपले तेजाची प्रभा त्याची सर्वत्र पसरते आणि सगळं अंधार नष्ट होतो. तसं एक दिव्य तेजस्वी, अतिशय तेजस्वी बालकाला वैशाख महिन्यातल्या शुद्ध पक्षातल्या पंचमी तिथीला, बरं का, माध्यान्ह समयाला एका दिव्य बालकाला आर्यांबेनं जन्म दिला. पुत्रवदना पाहता सौख्य वाटे. पुत्रवदना किंवा पुत्रवदना पाहता सौख्य वाटे. पुत्रवदना पुत्रवदना पाहता सौख्य वाटे. भूसुरांना अगणित द्रव्य वाटे. हो पुत्रवदना पाहता सौख्य वाटे. भूसुरांना अगणित द्रव्य वाटे. म्हणे धन्यची मी आज वंदू काय. म्हणे धन्यची मी आज वधू काय. गणकलुका पाचारी विनित काय. ओ
पुत्रवदना पुत्रवदना. पुत्राचं वदन चेहरा पाहिला आणि जो आनंद आई वडिलांना झाला बघतच बसले, न्हाणी केली. आणि मग सगळ्यांनी मिळून आज आपण स्मरण करूया आणि डोळे मिटूया आचार्यांच्या दिव्य छोट्या छोट्या त्या बालकाचं स्मरण. आजच्या दिवशी जे दुपारी जन्माला आलं त्या दिव्य चरणकमलांचं स्मरण करूया. काय वर्णन करतात श्लोक करते, काय वर्णन करतात? नायम मनुष्यः शिव एव साक्षात. सो आहे पण नायम मनुष्यः शिव एव साक्षात. वंद्योस्ति सर्वे सुजनै परेशः. उक्त्वेति ते पुत्रमथ प्रणम्य ज्योतिर्विदस्ते स्वगृहंच जगमुः. ते सगळे वेगवेगळे ज्योतिषी आले, त्यांनी ती पत्रिका कुंडली मांडली. एक म्हणाला हा दिग्विजयी होईल, एक म्हणाला हा सर्व शास्त्रात पारंगत होईल, एक म्हणाला हा चारी वेदांचं षटशास्त्रांचं अध्ययन करणार होईल, एक म्हणाला हा जगद्गुरु पदाला पोहोचेल, सगळं विश्व याला मान्यता देईल, सगळं विश्व यांच्या चरणारविंदी येऊन नतमस्तक होईल. आणि त्या सगळ्या गणकांनी मिळून ज्योतिषांनी मिळून केलेली स्तुती आपल्या बालकाची ऐकल्यानंतर कुठल्या आई वडिलांना आनंद होणार नाही? पुरे एकची पुत्र माय पोटी, हरिस्मरणे उद्धरे कुळे कोटी. आणि मगचा जो इतिहास आहे श्रोते हो, तो दिव्य आहे. तो काय आहे? त्याच्या आधी त्या बालकाला पाळण्यात ठेवण्यात आलं. काय सुंदर पाळणं आहे. जो 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 रे आचार्या पूज्या श्री गुरुवर्या. जो 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 रे. आचार्यांना जोजवण्याचं काम चाललंय, म्हणजे बाल शंकर त्यांना पाळण्यात ठेवलंय. जो 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 रे आचार्या पूज्या श्री गुरुवर्या. बाळा जो जो रे श्रम बहु तुझ झाले. सुरकार्या हालवी शिव गुरु भार्या. बाळा जो जो रे सत्पथ राखाया. यती होसी द्वैत मता हरविशी. मंडन मिश्राते जिंकुनिया परकाया वश होसी. बाळा जो जो रे आचार्या पूज्या श्री गुरुवर्या. बाळा जो जो रे झाला दिग्विजय विश्रांती. आनंदे घे शांती वसुधा सुरवंती. घालविसी प्रसाद हो बलवंती. बाळा जो जो रे आचार्या पूज्या श्री गुरुवर्या. बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय. आचार्यांचा जन्म झाला, स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली. हे जे बालक होतं ते सामान्य बालक नव्हतं. आज आपण श्लोक वाचले असतील, वेगवेगळे आपण पाहिलं असेल. 4 वर्षाच्या कालावधीत असताना वेदाचा अभ्यास पूर्ण केला. 8व्या वर्षी संन्यासाची कामना केल्यानंतर आईनं दिलं नाही. आपल्याला कल्पना आहे यांचं एक फक्त दुर्दैव एवढंच होतं की अतिशय बालवयामध्ये यांना पितृछत्र हरवलंय, शिवगुरूंचं पितृछत्र हरवलंय. आणि त्याच्यानंतर मात्र 8व्या वर्षी आईनं संन्यास द्यावा म्हणून प्रार्थना केल्या, परंतु ते केलं नाही, आईने परवानगी दिली नाही. मग ते मगरीची गोष्ट आपण ऐकतो, त्यात मला आत्ता पडायचं नाही. पण आईनं ठीक आहे संन्यास घे म्हटल्यानंतर त्या मगरीनं पाय सोडला इत्यादी. मग तिथून प्रवास करत करत उज्जैनपर्यंत गेले. उज्जैनला नर्मदेच्या काठी थांबले. नर्मदेच्या काठी गोविंद यतींची गाठभेट झाली आहे. त्यांनी आचार्यांना दीक्षा दिली आहे, योग मार्ग दिलाय, पूर्णतः हठयोग शिकवलाय, अन्य सर्व योग मार्ग शिकवलाय, ज्ञान मार्ग शिकवलाय, अद्वैत वेदांत शिकवलाय. आणि हे सगळं ज्ञान केल्याच्या नंतर आचार्यांची संन्यास हे झाल्यानंतर अखंड भारत भूमीचा प्रवास त्यांनी केलाय. फार सुंदर गोष्ट आपल्याला सांगतो. वाराणसीला गेलेत आचार्य.
वाराणसीच्या विश्वेश्वरांना पाहिलं आहे. आणि एक प्रसिद्ध गोष्ट घडली की समोरून एक अंत्यज येतोय. वाराणसीत एक असे छोटे छोटे बोळ असतात, त्या बोळात आचार्य उभे आहेत आणि ते म्हणतायत, बाजूला हो, मी सोहळ्यात आहे. तेव्हा आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की तो विचारतो, मी सोहळ्यात आहे का? माझ्या स्पर्शाने तुम्हाला काही दोष होणार आहे का? तुमच्या स्पर्शाने माझं सोहळं बिघडणार आहे? हे बोलणारा कोण आहे म्हणल्यानंतर लक्षात आलं आणि तिथे प्रत्यक्ष सदाशिव विश्वनाथ प्रगट झाले आणि सांगितलं, हिंदू धर्माचं कार्य करायचं आहे, पुन्हा पुनरुत्थान करायचं आहे. पुनरुत्थान नावाची एक कादंबरी पण आहे जुनी, आपण जर वाचली तर जेव्हा अनेक अनेक मतं हिंदू धर्माला छेद देणारी होती, त्यावेळेला त्या मतांचं सप्रमाण खंडन करण्यासाठी आचार्य हा अवतार झालेला आहे. श्रीमद जगद्गुरु आद्य शंकराचार्य स्वामींनी त्यक्ते वैदिक धर्मे धर्मे मतिरतिभिही, काय सुंदर टेंबे स्वामी महाराज वर्णन करतात. एकापेक्षा एक एक गोष्टी निवेदन केलेल्या आहेत टेंबे स्वामींसारख्या अधिकारी महापुरुषांनी सुद्धा. खूप काही स्तोत्र लिहिले आहेत. तिथून बद्रिकाश्रमात गेलेत. बद्रिकाश्रमात उत्तर हिंदुस्थानामध्ये गेल्यानंतर बद्रिकाश्रमात फार महत्त्वाचं काम एक लक्षात घेऊया. काय केलंय तर बौद्ध प्रणालीमध्ये ती जी ध्यानस्थ मुद्रेतली जी ती मूर्ती आहे ती काढून अलकनंदेच्या पात्रात टाकून दिली होती. आचार्यांनी योगाग्नीने आपलं सगळं शरीर, श्रीमद शंकराचार्यांनी आपलं योगाग्नीने सगळं शरीर प्रज्वलित केलंय, अग्नी प्रज्वलित केलाय योगाग्नी. आणि आपण कल्पना नाही करणार, उणे 30-40 टेम्परेचरच्या पाण्यात अलकनंदेच्या बुडी मारले. हे सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या सो कॉल्ड सोफॅस्टिकेटेड लाईफ जगणाऱ्या लोकांचं हे कामच नव्हे, आपलं कामच नव्हे. हे अवतारी पुरुष असतात. त्यांनी त्या अलकनंदेच्या पात्रात उडी टाकली, पहिली मूर्ती आली, ती भग्न वाटली, पुन्हा ती सोडली, पुन्हा दुसरी काढायचा प्रयत्न केला, पुन्हा तीच हाताला लागली, मग मात्र तिसऱ्यांदा बुडी मारल्यानंतर साक्षात्कार झाला. ही जशी आत्ता आहे तशीच्या तशी स्थापना करा. श्री शंकरेण पुनरावृत विग्रहेन, तो विग्रह पुन्हा शंकराचार्यांनी स्थापन केला. आज आपण बद्रीनाथला गेल्यानंतर बद्रीनारायणाची जी मूर्ती पाहतो ती मूर्ती शंकराचार्यांनी पुन्हा पुनःस्थापित केली, जी त्यावेळच्या कालगणनेप्रमाणे त्यावेळच्या हिंदू धर्मावर झालेल्या आक्रमणांनी उद्ध्वस्त केली गेली होती. ती पुन्हा आपल्याला पाहण्याचं सद्भाग्य लाभतं. बद्रिकाश्रमातल्या नारायणाचं दर्शन घडतं. ती आचार्यांनी आपल्यावर केलेली कृपा आहे. जेव्हा तिकडच्या, आज ज्याला आपण गाव म्हणतो ते शेवटचं गाव आहे, तिथे लिहिताना लिहिलं हिंदुस्थानचं हे शेवटचं गाव आहे. काय त्या गावाचं नाव? माणा असं गावाचं नाव आहे, माणा. त्या माणापासून सरळ पुढे गेल्यानंतर बौद्ध धर्मीय आपल्याकडे येऊन बुद्धिझम ज्याला म्हणतात तो इथे पसरवत होते. त्यावेळेला आपल्या योग मार्गाने अख्खा कडाच्या कडा हिमालयाचा असा योग मार्गाने फिरवलाय, उंचच्या उंच. आपण जाऊन बघा भीमपुलाच्या पलीकडे. त्यामुळे तिथे उत्तरेला बद्रिकाश्रमाच्या शंकराचार्य पीठाची स्थापना केली आहे, पूर्वेला जगन्नाथपुरीला स्थापना केली आहे, दक्षिणेला शृंगेरी शारदा पीठाची स्थापना केली आहे आणि पश्चिमेला पण शारदा पीठच आहे. आणि तिथे द्वारकेला एक पीठ स्थापना केलं. पूर्वामनाय, पश्चिमामनाय, दक्षिणामनाय आणि उत्तरामनाय ह्या चारही ज्युरिडिक्शन, चारही हद्दी ठरवून ठेवल्या आहेत. कोणीही कुणाच्या हद्दीत जायचं नाही, पण आपापल्या प्रांताला सांभाळायचं. म्हणजे दक्षिण भारताचा जो व्ही शेप आहे तो शृंगेरी पीठाचे शंकराचार्य सांभाळतील. पूर्वेकडचा भाग, पूर्वेच्या लोकांना काही धर्म मार्गातल्या काही अडीअडचणी आल्या, समस्या आल्या, प्रमाण मानायचं असेल तर पूर्वामनाय, दक्षिणेकडे पश्चिमेकडे द्वारकापीठ आहे आणि उत्तरेला बद्रिकाश्रम आहे. आपण जेव्हा जोशीमठ असं म्हणतो बद्रीनाथला जाताना, तो जोशी म्हणजे कोणी जोशी आडनावाच्या माणसाचा मठ नसून ज्योतिर्मठ असं त्या मठाचं नाव आहे. अपभ्रंशित शब्द जोशीमठ असा झालेला आहे. तिथे ज्योतिर्पीठाची स्थापना केली म्हणून चारी बाजूला 4 पद्धतीच्या आचार्यपीठाची स्थापना केली. आ सेतू हिमाचल पुढे प्रवास केला. अनेक गर्वानं मत्त झालेल्या लोकांची वादविवाद करून मंडन मिश्रासारख्याला दरभंग्यामध्ये जाऊन बिहारच्या इकडे, तशी बिहारची लोक तयारीचीच असतात, तिथे जाऊन त्या ठिकाणी जाऊन वादावाद केलाय. तिथे ती जी पत्नी आहे त्यांची, ती त्यावेळेला वय लहान असल्यामुळे कामशास्त्राचा अभ्यास नाही, मग परकाया प्रवेश करून मग पुन्हा त्याच्या पत्नीला हरवून मग पुन्हा त्यांना स्थापना केली आहे. कुठे? शृंगेरी पीठाचं आचार्यपद त्यांना दिलं आहे. लक्षात घ्या, फार सुंदर वर्णन आहे. अशी 4 बाजूला 4 पीठं स्थापन केली. आता इथे थांबूया, आरती म्हणून थांबूया. ती आरती कोणाची? मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं होतं की
आजच्या दिवशी टेंबे स्वामींच्या शब्दाचा आधार घेऊन आपण थांबूया. काय महाराज वर्णन करतात? जय जय शंकर भगवत पूज्य पदाचार्य आर्यवरारतिक्यमिदन्तेस्तु जिता नार्य. जय देव जय देव. जय जय शंकर भगवत पूज्य पदाचार्य. टेंबे स्वामी लिहित आहेत बरं का. जय जय शंकर भगवत पूज्य पदाचार्य आर्यवरारतिक्यमिदन्तेस्तु जिता नार्य. जय देव जय देव. त्यक्ते वैदिक धर्मे धर्मे ऋतमतिभिः मतिभिद्भिः कृतिभिन्नैर्जनैर्दुर्मतिभिः. जी जी लोकांच्या ठिकाणी दुर्मती आहे ती नष्ट करण्याचं काम हे आचार्यांनी केलंय. त्यक्ते वैदिक धर्मे धर्मे रतिमतिभिः. लोकांना वैदिक धर्माविषयी पुन्हा प्रेमभाव निर्माण व्हावा याचं काम आचार्यांनी केलंय. आणि काय केलंय? मतिभिद्भिः कृतिभिन्नैर्जनैर्दुर्मतिभिः व्याप्ते भारत वर्षे वर्षे सुमनोभिः कृत ईशो योवतार दंशैः सुमनोभिः. जय जय शंकर भगवत पूज्य पदाचार्य आर्यवरारतिक्यमिदन्तेस्तु जिता नार्य. जय देव जय देव. पुढच्या कडव्यात महाराज म्हणतात, मंडन जयेन मंडन करोन निज कीर्ते. आत्ता बोललो मंडन मिश्राची गोष्ट. मंडन जयेन, मंडन मिश्रावरती जय मिळवला. मंडन जयेन मंडन जयेन मंडन करोन निज कीर्ते. परकाया वेशाद्यैर्द्यनवद्यैजूर्ते हरता जगतश्चरितैर्दुरितघ्नैरारतेर् भेत्ता ध्यानाद् गतिदो यो निज सन्मूर्ते. जय जय शंकर भगवत पूज्य पदाचार्य आर्यवरारतिक्यमिदन्तेस्तु जिता नार्य. जय देव जय देव. अरुणेने वध्वान्ते विजिते स्वलवेन प्राग्दुष्टजनैर्क इव प्रादुरभूद्येन प्रस्थानद्योतेन प्रभुणा सुनयेन विजितं द्वैततमस्तं वंदे विनयेन. टेंबे स्वामी महाराज लिहितात की प्रस्थानद्योतेन, प्रस्थानत्रयीवरती आचार्यांनी काय महत्वाचे आपल्याला दिलेली देण आहे किंवा काय महत्वाचे उपकार आपल्याला करून ठेवलेत की शंकराचार्य स्वामींनी गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्रावरती टीका लिहिली, सविस्तरपणे विस्तारित केलं. आणि ते सगळं ज्ञान, मग त्यांची स्तोत्र असतील, त्यांची स्तोत्राची संख्या आणि त्या स्तोत्रांची नावं घ्यायला एक वेगळा अर्धा तास लागेल. आपण निराळा तो एक चर्चेचा विषय ठरेल. त्यांच्या नंतरही अनेक जणांनी अनेक त्या पद्धतीची स्तोत्र लिहिली, पण आचार्यांच्या स्तोत्राला तोड नाही. प्रस्थानतईची निर्मिती केली. प्रस्थानद्योतेन प्रभुणा सुनयेन विजितं द्वैततमस्तं. द्वैतानं निर्माण झालेला जीवभावाचा अंधार अद्वैत रूपी सूर्य जागृत केला प्रत्येकाच्या ठिकाणी. आणि द्वैता काय वर्णन करतात महाराज? अरुणेन प्रस्थानद्योतेन प्रभुणा सुनयेन विजितं द्वैततमस्तं वंदे विनयेन. जय जय शंकर भगवत पूज्य पदाचार्य आर्यवरारतिक्यमिदन्तेस्तु जिता नार्य. जय देव जय देव. पुढं काय म्हणतात टेंबे स्वामी महाराज? श्रीपद्मपाद वार्तिक कृत्तोटक हस्ता मलक प्रमुख छात्रेणानंता विजिता शिथिलीभूता वृषश्रुतिरपि दृढतान्नीता वाचान श्रीपीठस्थितिरपि येनोपात्ता. जय जय शंकर भगवत पूज्य पदाचार्य आर्यवरारतिक्यमिदन्तेस्तु जिता नार्य. जय देव जय देव. श्रीपद्मपाद, कृत्तोटक, हस्तामलक, 4 ठिकाणी 4 पीठ स्थापन केली. आत्ता मगाशी बोललोच ते. आणि पुढे म्हणतात, व्यक्तीकृत्य सतीं सती सुक्तिं यस्वमुदे सत्यवती सुत सुक्तिं यश्चाद्वैत विदे चतुरो व्यधान मठान्यो दीक्ष्वामनाय भिदे. आता महाराज बहार करतात,
तं वासुदेवदण्ड्यहमत्रिजमिव वन्दे। जय जय शंकर भगवत पूज्यपदाचार्य। आर्यवरार्तिक्यमिदन्तेस्तु जितानार्य। जय देव जय देव। शेवटच्या चरणात मात्र टेंबे स्वामी महाराज बहार करतात. ते म्हणतात तम वासुदेव दंड्यहम अत्रिजम इव वंदे. सगळं वर्णन आचार्यांच्या चरित्राख्यानाचं जवळजवळ या आरतीच्या 4 कडव्यात टेंबेस्वामी करतात. आणि त्यांना कोणी जर प्रश्न विचारेल की तुमची जिव्हा, वाणी, मन, बुद्धी तुम्ही दत्तप्रभूंना अर्पण केले ना, मग टेंबेस्वामींची कशी काय, आचार्यांची कशी काय आरती करता? तर टेंबेस्वामी महाराज त्यातनं सोडवणूक करून घेतात. किती कृपांकित काय करू शकतात. काय लिहितात? तम वासुदेव दंड्यहम अत्रिजमिव वंदे. मी नृसिंह सरस्वतींच्या पुढे ज्या पद्धतीनं नतमस्तक होतो, कारण माझी वाणी, मन, बुद्धी मी दत्तगुरूंना अर्पण केली आहे, तर मला शंकराचार्यांचं एकंदरीत चरित्राख्यान ते आपल्याला सांगतात एका कडव्यातनं. आणि शेवटी म्हणतात तम वासुदेव दंड्यहम अत्रिज, म्हणजे अत्रिजाला जसा मी नमस्कार करतो तसा नमस्कार दत्त स्वरूपातल्या शंकराचार्यांना मी करतो. काय बहार केली बघा. तम वासुदेव दंड्यहम अत्रिजम इवम वंदे. अत्रिजाला मी जसा नमस्कार करतो त्या स्वरूपात मी शंकराचार्य रूपी दत्तगुरूंना मी नमस्कार करतो. म्हणजे मी कुठेही प्रतारणा केली असं नाही. हे सगळं अद्भुत कार्य केवळ दत्तगुरूंच्या संकल्पनेप्रमाणे शंकराचार्यांनी केलेलं आहे. 2500 वर्षापूर्वी शंकराचार्य हे महात्मे जन्माला आले. विद्वानांच्यात त्यांच्यात वाद आहे. काही जण 8व्या शतकात आले असं म्हणतात, 1200-1300 वर्षापूर्वी. मूळतः पाहिलं तर आमच्या करवीर पीठाच्या परंपरेत वर्णन करताना शृंगेरी पीठाच्या याच्यात केल्याप्रमाणे 2500 वर्षापूर्वी, 2500 वर्षापूर्वी आचार्यांचा काळ निश्चित आहे. मी कालच्या भागातच बोलताना म्हणलो, विद्वानांना भांडायचे ते भांडत बसू देत. आचार्य जन्माला आले आणि त्या आद्य शंकराचार्यांनी 4 पीठांची स्थापना केली. आणि सरते शेवटी सांगता करताना एवढंच सांगेन की एक महत्त्वाचं अद्वैताचं सूत्र आपल्याला दिलं, ते म्हणजे श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिभिः. अनेक स्तोत्र लिहिली, भज गोविंदम भज गोविंदम, वेगवेगळी स्तोत्र लिहिली, भक्ती मार्गाला लावलं, वेगवेगळ्या स्तोत्रातनं देवी क्षमापराधना स्तोत्र लिहिली, खूप वाङ्मय लिहिलं. पण एकच शेवटचं सांगतो, महत्त्वाचं सूत्र आचार्यांनी आपल्याला दिलं, ते म्हणजे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या आणि जीवो ब्रह्मैव नापरः. हे ब्रह्म केवळ सत्य स्वरूप आहे, जग मिथ्या रूपानं नटलंय आणि जीव हा मूलतः ब्रह्मस्वरूप आहे असं वर्णन केलंय. हा जो मुख्यत्वे सिद्धांत दिला, त्याच्यावरती अद्वैत प्रणाली ज्याला म्हणतात, अद्वैत वेदांत ज्याला म्हणतात, तो आचार्यांनी आपल्या पुढे ठेवला की ज्याचा आधार घेऊन आपल्याला शंकर मताच्या आधारानं आपल्याला ते कार्य करायचंय. जे जे कोणी आजपर्यंत हिंदू म्हणून जन्माला आलेत पण अजून शृंगेरी पीठ ज्यांनी पाहिलं नाही, एकदा आयुष्यात शृंगेरीला जाऊन पहा, एकदा गोवर्धनपुरीला जाऊन पहा, गोवर्धनचं पुरी पीठ तिथलं जाऊन पहा, एकदा बद्रिकाश्रमातलं ज्योतिर्मठ पहा, एकदा पश्चिमेचं द्वारकाधीश मंदिराला लागून असलेलं आचार्यांचं स्थान पहा. त्यातली सुद्धा गंमत आहे. मुख्य पीठाची उपपीठ पुष्कळ आहेत, मुख्य पीठाला उपपीठ पण आहेत. म्हणजे जसं एक शाखा असते, जसं एक मुख्य मेन ब्रँच आणि त्याच्या सब ब्रँच असतात, तसं मुख्य दक्षिणेतल्या मुख्य जर आमनाय कुठला असेल तर शृंगेरी, त्यांची उपपीठ आहेत. त्यांनी त्या त्या प्रांताला पाहायचं आणि त्या त्या भागाचं संरक्षण धर्माच्या बाबतीतलं करायचं. इतक्या समृद्धपणे विचार 2500 वर्षापूर्वी करणाऱ्या या महापुरुषाचा आज जयंतीचा दिवस आहे. आज त्यांचं स्मरण करूया. एकच पुत्र जन्माला आला, पण तो देव देश धर्माचं कार्य करणारा जन्माला आला. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की तुका म्हणे हरिसी विनमुख, गांधारीचे पोटी शतमूर्ख. 100 पुत्र जन्माला येऊन काहीही उपयोग नाही. एक पुत्र जर जन्माला आला की जो देवासाठी झटणार आहे, उपासना करण्यासाठी झटणार आहे, राष्ट्र कार्यासाठी झटणार आहे, धर्मासाठी झटणार आहे, असा एक जरी जन्माला आला, बस काम झालं. एक येतो आणि विस्कटलेली घडी पुन्हा ठिकाणावर आणून ठेवतो. त्यामुळे अशा दिव्य आचार्यांच्या दिव्य चरणकमलांचं स्मरण करूया. यती महाराजांनी सुंदर वर्णन केलं आहे, तेवढं सांगतो. 2 क्षण तो गजर करू आणि थांबूया.
जगद्गुरो श्री भाष्यकार जय पूज्यपादवर्य ब्रह्मात्मैक्यं बोधय स्वामिन् अद्वैताचार्य जगद्गुरो श्री भाष्यकार जय पूज्यपादवर्य ब्रह्मात्मैक्यं बोधय स्वामिन् अद्वैताचार्य जगद्गुरो श्री भाष्यकार जय पूज्यपादवर्य ब्रह्मात्मैक्यं बोधय स्वामिन् अद्वैताचार्य श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। उद्या काल आपण ब्रह्मसत्यम एवढा विषय पाहिला होता, आज आचार्यांचं जन्माख्यान म्हणून पाहिलं। उद्या जगन्मिथ्या हा जरा पुन्हा डोक्याला भुंगा देणारा विषय उद्याच्या दिवशी पुन्हा पाहूया। भुंगा याच्यासाठीच की समजून घेतलं का विषय मिटला, पण उद्याच्या दिवशी आपण जगन्मिथ्या असं आचार्यांनी का म्हटलंय त्याविषयी उद्या सविस्तरपणे चर्चा करू। मग जीवो ब्रह्मैव नापरः असं का म्हटलंय त्याची चर्चा करू, आणि मग क्रमाक्रमाने साधन चतुष्टयावरती जो आपला मूळ विषय चाललाय त्या विषयाला अनुसरून हा विषय आलाय। आचार्य जयंती आली म्हणून आपण हा विषय गेले 2 दिवस घेतोय। उद्या आपण जगन्मिथ्या आचार्यांनी कसं म्हटलंय, जग हे कुठल्या कुठल्या निमित्तानं खोटं आहे हे सिद्ध होतं, याचा गर्भित अर्थ काय आचार्यांना म्हणायचा आहे, शंकराचार्यांना म्हणायचा आहे, तो उद्याच्या निरूपणात पाहू। आज इथेच थांबूया। आचार्यांच्या दिव्य चरणांचं स्मरण करून त्या आनंदात राहूया, प्रार्थना करूया। तम वासुदेव दंड्यहम त्रिजमिव वंदे। आपण पण सगळे दत्तभक्त, गुरुभक्त, दत्त स्वरूपात नटलेल्या शंकराचार्यांना वंदन करूया, त्यांच्या दिव्य कार्याचं स्मरण करूया। बोलावं तेवढं कमी आहे, लिहिताना शाही कमी पडेल, ते वर्णन केलंय ना, वर्णन करताना की पत्रमुर्वीम लिखती यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदपि तव गुणानाम ईशपारन्न याती, त्या पद्धतीनं त्यांचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे, पण स्मरण करायला काहीच हरकत नाही। आचार्यांच्या दिव्य चरणाचं स्मरण करू। हे जग आत्ता ज्या दुःखाने ग्रस्त आहे त्या कोरोनाच्या तडाख्यातून हे जग लवकरात लवकर मोकळं होऊ दे अशी प्रार्थना आचार्यांच्या चरणारविंदी आजच्या दिवशी करू। दत्त महाराजांच्या चरणी रोज करतो त्याप्रमाणे करूया, की जे जे म्हणून दररोज प्रार्थना करतोच होत आपण, पण पुन्हा 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 कामना करूया। 3 प्रार्थना न चुकता रोज करायच्या आहेत उपासना झाल्यानंतर। त्यातली पहिली, जे पेशंट या स्वरूपात आहेत, जे रुग्ण या स्वरूपात हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज आहेत, दुर्दैवानी जे प्रारब्ध तडाख्याने ज्यांना तो रोग झाला आहे, ज्यांना ती बाधा झाली आहे, त्यांच्या यातना सुसह्य होऊ देत आणि ते बरे होऊन घरी जाऊ देत। प्रत्येकजण त्यांना चांगलं आयु आणि चांगलं आरोग्य दत्तकृपेने मिळू दे, पहिलं क्रमांकाची मागणी। दुसरी मागणी दत्तचरणी मागूया, ती सर्वात महत्त्वाची, ती म्हणजे जे जे पोलीस मंडळी, जी सरकारी शासकीय यंत्रणेतली मंडळी, जे डॉक्टर, त्यांच्या हाताखालची काम करणारी मंडळी, वेगवेगळ्या पद्धतीची प्रशासकीय मंडळी तुमच्या माझ्यासाठी झटतायत, त्यांचं मनोधैर्य कुठेही खच्चीकरण होणार नाही, त्यांच्या हातापायांना त्यांच्या अंतरात्म्याला बळ मिळू दे अशी प्रार्थना आपली उपासना झाल्यानंतर करूया। आणि तिसरी सर्वात महत्त्वाची मागणी, जे जे कोणी अन्न पाण्याविना तळमळत आहेत अशा जीवांच्या मुखामध्ये दत्तकृपेने अन्न पडू द्या अशी प्रार्थना पुनश्च एकदा आजच्या दिवशी करूया। आज इथेच वाणीला विराम देऊ। घोरात कष्टोद्धरणचा एक पाठ म्हणू। सर्वेत्र सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् अशी गोड प्रार्थना करून थांबूया। सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार। श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते। त्वन्नो माता त्वं पिता प्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते। पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते। नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावात् सक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते श्लोक पंचकमे तद्यो लोकमंगलवर्धनम प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्त प्रियो भवेत् अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। धन्यवाद।